देशपांडे आपल्या सर्वांचं स्पार्क अकॅडमी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला 2022 साली झालेला एमपीएससी मेन्सचा जीएस पेपर 1 याचं डिस्क्रिप्शन याचं एनालिसिस बघायचं आहे। सो सुरुवात करूया जीएस पेपर 1 याला। सो बघा मित्रांनो, जनरली आपण एनालिसिस मध्ये बघितलेलंच आहे की जीएस पेपर 1 यामध्ये इतिहास, भूगोल आणि भूगोलमध्येच कृषी आणि पर्यावरण असे महत्त्वाचे विषय आपल्याकडे सांगितलेले आहेत। म्हणजे दोन मुख्य विषय आणि एका विषयामध्ये दोन इतर विषय। या पद्धतीने लक्षात घ्या, साधारणपणे 60 मार्क हे इतिहासाला आहेत, 60 मार्क भूगोलला आहेत, त्यानंतर 15 मार्क ते आपल्याला कृषीला बघायला मिळतात आणि 15 मार्क पर्यावरणाला बघायला मिळतात। या पद्धतीने आपल्याकडे एकूण 150 मार्कांचा पेपर, त्या मार्कांचं एक आपण काय म्हणतो त्याला बायफर्केशन हे या ठिकाणी केलेलं बघायला मिळतं। सो मित्रांनो, वन बाय वन आता आपण काय करूया, पहिल्यांदा हिस्ट्री याचे जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न बघूया। सो बघा, प्रश्न क्रमांक 1, कुका चळवळीचे नेते रामसिंग यांच्या मृत्यूनंतर किंवा याचा मृत्यू 1885 मध्ये टिंबटिंब इथे झाला असं आपल्याला विचारलेलं आहे। आपल्याला माहिती आहे क्रांतिकारी चळवळीमध्ये एक आघाडीचं नाव, भारताच्या क्रांतिकारी चळवळीमध्ये सगळ्यात पहिले व्यक्ती म्हणजे रामसिंग कुका, आणि या रामसिंग कुका यांनी पंजाबमध्ये सुरू केलेली ही कुका चळवळ यांचा जो शेवट झाला 1885 ला, तो झाला ब्रह्मदेश या ठिकाणी। ब्रह्मदेश या ठिकाणीच त्याला कैद करण्यात आलेलं होतं किंवा कैद करून ठेवलेलं होतं आणि त्याच ठिकाणी त्या कैदेमध्ये असतानाच किंवा त्या तुरुंगामध्ये असतानाच त्यांचा काय झालेला होता, तर मृत्यू झालेला होता। 1772 मध्ये टिंबटिंब यांची पदे रद्द करून महसुलाचे प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्या नियंत्रणाखाली दिले गेले असं आपल्याला विचारले। बघा, 1772 आपल्याला माहिती आहे की 1765 साली बंगाल प्रांतामध्ये काय केलेलं होतं, तर बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू केलेली होती। कुठली व्यवस्था? दुहेरी शासन व्यवस्था। आणि या दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी एक पद निर्माण केलं होतं, त्या पदाचं नाव होतं नायब दिवाण पद। कोणतं? नायब दिवाण, की जे पद काय करत होतं, तर महसूल प्रशासनाचा कारभार करत होता किंवा महसूल गोळा करण्याचं काम करत होते। मग हे नायब दिवाण 1765 ला त्या ठिकाणी स्थापन केलं किंवा त्या ठिकाणी हे पद निर्माण केलं आणि मग 1772 ला ज्या वेळेला दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली मित्रांनो, त्यावेळेला आपल्याकडे या पदाचं देखील काय करण्यात आलं, तर हे पद रद्दबातल करण्यात आलं। म्हणून लक्षात घ्या, टिंबटिंब यांची पदे रद्द करून महसुलाचे प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्याकडे सोपवलं, तर ते नायब दिवाण यांचा। प्रीतिलता वड्डेदार यांचा संबंध कोणत्या कटाशी येतो? माहितीच आपल्याला, प्रीतिलता वड्डेदार म्हटल्यानंतर कट कोणता असणार आहे? चितगाव कट खटला। या चितगाव कट खटल्यामध्ये यांचा संबंध आपल्याला बघायला मिळतो। ब्रिटिश शासन विरोधी झालेला रामपा आदिवासी उठाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न संदिग्ध म्हणून सांगितलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न काय आपल्याला इथं बघता येणार नाही। कारण याच्यामध्ये जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये लक्षात घ्या की आपल्याकडे बंगाल, बिहार आणि ओडिशा या तीनही पट्ट्यांच्या बाउंड्रीवरती आपल्याला कुठेतरी हा रामपा आदिवासी विभाग किंवा रामपा आदिवासी लोक बघायला मिळतात। शिवाय आपल्याला माहितीच आहे की पूर्वीच्या काळामध्ये हे काय होते, हे तीनही प्रांत एकत्र होते। हे तीनही प्रांत एकत्र होते आणि आदिवासी उठाव जे आहेत ते जनरली 1857 च्या पूर्वी झालेले आहेत, यामुळे यामध्ये संदिग्धता आहे। ठीक आहे, जर आपण एकत्रित विचार केला तर बंगाल प्रांत, पण तो बंगाल प्रांत त्या काळातला ज्यामध्ये आजचा बिहार पण येतो आणि आजचा झारखंड पण येतो, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, इथे थोडासा प्रॉब्लेम आहे। ओडिशा पण त्यामध्ये येतो, त्यानंतर पश्चिम बंगाल त्यामध्ये येतो, बांगलादेश त्यामध्ये येतो आणि म्हणून थोडासा प्रॉब्लेम म्हणून हा प्रश्न कसा आहे, संदिग्ध आहे। पुढे बघा, खालीलपैकी बिजोड गोष्ट कोणती? बिजोड म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो बघा, तर अशा तीन गोष्टी आहेत की ज्यांचा एकमेकांशी संबंध आहे, पण अशी एक गोष्ट आहे की ज्याचा एकमेकांशी किंवा त्या तिघांशी काही संबंध नाही। मग अशा पद्धतीचं काय, तर ते आहे मी जात चोरली। सो याचा कोणाशीही संबंध म्हणजे याचा कुठल्याही प्रकारे तिघांशी जो काही संबंध आहे तो संबंध येत नाही, म्हणून उत्तर काय आहे, मी जात चोरली। पुढे बघा, उमाजी नाईक हे कोणाचे पुढारी होते? अत्यंत सोपा प्रश्न आहे, म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कंबाईन पेपर आपल्याला प्री परीक्षेला एमपीएससी राज्यसेवा मेन्स परीक्षा आणि प्री परीक्षा यातल्या प्री परीक्षेला कुठल्याही प्रकारे इतके सोपे प्रश्न बघायला मिळत नाहीत, पण हे मेन्स मध्ये बघायला मिळतात आणि काही प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत। म्हणून लक्षात घ्या, आपल्याला या पद्धतीने ते अभ्यासायचे आहे, त्या पद्धतीने आपल्याला काय दुर्लक्ष न करता समजून घ्यायचे आहे।
म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी काय सांगितलेले उमाजीराजे हे टिंबटिंबयांचे पुढारी होते. तर कोणाचे? तर ते होते रामोशी लोकांचे पुढारी. अत्यंत सोपा प्रश्न. पुढे बघा जोड्या जुळवा. आपल्याला दिलेले हे व्यक्ती आणि त्या व्यक्तींचे हे काय दिलेले आपल्याला तर वृत्तपत्र दिलेले आहे. आता याचा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या आपल्याकडे भाऊ महाजन यांचं जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र आहे ज्ञानदर्शन त्रैमासिक. भाऊ महाजन यांच्या वृत्तपत्राचं नाव काय? ज्ञानदर्शन त्रैमासिक. तर विष्णू शास्त्री पंडित यांच्या वृत्तपत्राचं नाव आहे इंदू प्रकाश. ओके, त्यामुळे लक्षात घ्या विष्णू शास्त्री पंडित यांचं इंदू प्रकाश जर आपण घेतलं तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 2 किंवा 3 यापैकी एक उत्तर हे आपल्याकडे या ठिकाणी येऊ शकतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा भाऊ महाजन यांचं काय? पर्याय क्रमांक 3 म्हणजे ज्ञानदर्शक त्रैमासिक म्हणजे ए चं काय 3 आणि म्हणून उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 2. मित्रांनो लक्षात घ्या मी तुम्हाला याच्याही आधी सांगितलेलं आहे आपल्या आधीच्या व्हिडिओच्या अनालिसिस मध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला काय करायचंय ज्या चुकीच्या गोष्टी आहेत जे चुकीचे पर्याय आहेत ते डिलीट करत जायचंय आणि असं करत आपल्याला जो बरोबर पर्याय आहे त्याकडे वळायचं आहे. पुढे बघा टिंबटिंब याने कोकणामध्ये शिक्षणाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. आता हा जो प्रश्न मित्रांनो तो जरा अवघड आहे म्हणजे जरा म्हणण्यापेक्षा खूपच अवघड आहे. याची उत्तरं जनरली आपल्याला पुस्तकात बघायला मिळत नाही. खंडात्मक पुस्तकं जी असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणू शब्दकोश असतात किंवा मध्ये विश्वकोश असतो अशामध्ये आपल्याला नक्कीच अशा प्रश्नांची उत्तरं बघायला मिळतात. पण एवढा मोठा विश्वकोश कोण वाचणार? एवढा वेळ आहे का आपल्याला वाचायला? आणि म्हणून मग थोडासा प्रॉब्लेम येतो अशा ठिकाणी. म्हणून लक्षात घ्या याचं उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा पाठ करायचं आहे टी.बी. जेविल्स. फक्त आता बघा एकदा विचारलंय म्हणाल तर परत काही विचारलं जाणार आहे का? तर नाही. म्हणजे हे प्रश्न असेच बघा मित्रांनो डोक्यावरून जाणार आहेत. म्हणजे बाउन्सर क्रिकेट खेळताना आणि बाउन्सर हा सोडायचा असतो. बाउन्सरला अजिबात टच करायचा नसतो. हा समजा टच पिच केला एखाद्याला 6 जातो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे जातो. पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की बाबा टच केल्यानंतर तो बॉल कुठेही उडतो आणि उडून कॅच पकडला जाऊ शकतो. म्हणून विकेट पडण्याची 99% धोका याच्यामध्ये असतो किंवा आपला प्रश्न चुकण्याचा 99% धोका असतो. म्हणून याकडे दुर्लक्ष करायचे ऑप्शन नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील विधाने विचारात घ्या. 1608 मध्ये कॅप्टन विलियम हॉकिन्स सुरतला आला. त्याने जहांगीर कडून सुरत येथे वखार उभारण्याची परवानगी मिळवली. आता बघा मित्रांनो जर आपण 1608 चा विचार केला तर अगदी बरोबर आहे पण ह्या नावाचं उत्तर नाहीये. पण जहांगीर बादशाह अगदी बरोबर आहे आणि मग त्याचं पुन्हा इथं बरोबर येत नाही आणि म्हणून दोन्ही विधाने कशी आहेत असत्य आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही विधाने कशी पूर्णपणे तर असत्य. पुढे बघा पुढील व्यक्तीचं ह्या 4 वर्णनांवरून आपल्याला पुढील व्यक्तीचं वर्णन विचारलेलं आहे किंवा तो व्यक्ती कोण आहे असं विचारलेलं आहे. एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये पहिले भारतीय प्रोफेसर त्यांनी व्यापारी संस्थेच्या लंडन येथील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. लिबरल पक्षाचे सदस्य म्हणून ते ब्रिटिशच्या राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं. जनरली मित्रांनो हा एक मुद्दा आणि हा एक मुद्दा हे 3 मुद्दे आपल्याला माहित असतात. एल्फिस्टन कॉलेजमध्ये पहिले भारतीय प्रोफेसर दादाभाई नौरोजी. त्याचप्रमाणे इंग्लंडमधल्या लिबरल पार्टी म्हणजे उदारमतवादी पक्ष यांच्या माध्यमातून इंग्लंडच्या पार्लमेंटच्या निवडणुका लढवणारे आणि लढवून जिंकून येणारे एकमेव किंवा आपण असं म्हणूया पहिले आशियाई सदस्य म्हणजे दादाभाई नौरोजी. त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू करणारे देखील दादाभाई नौरोजी. आणि म्हणून उत्तर काय असणार या ठिकाणी मित्रांनो तर पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी. पुढे बघा आता होमरूल चळवळीचा प्रचार पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आला? होमरूल चळवळ आपल्याला माहिती आहे की होमरूल चळवळ जी आहे ती 2 लोकांनी चालू केली होती. 2 लोकांपैकी एक होते टिळक आणि दुसऱ्या होत्या कोण तर दुसऱ्या होत्या ॲनी बेझंट. ओके सो या 2 लोकांनी आपल्याकडे होमरूल चळवळ चालू केलेली होती आणि मग या दोघांपैकी ज्याचं कोणाचं वृत्तपत्र असेल ते काय असणार मुखपत्र. मग टिळकांचं वृत्तपत्र आहे का यामध्ये नाही हे सुटले कॅन्सल झाले. ॲनी बेझंट यांचं आहे का तर यस त्यांचं आहे. कोणते कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. मग ए आणि बी आहे. मग ए आणि बी कुठे आहे पर्याय क्रमांक 1. सो हे उत्तर असणार आहे ए आणि बी. पुढे बघा विजोड नाटक ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये तुझं आहे तुझं काशी सुंदर मी होणार त्यानंतर स्वप्नीचे हे धन आणि तुका म्हणे आता यामध्ये आपल्याला विजोड नाटक मग लक्षात घ्या. विजोड नाटकामध्ये जर आपण विचार केला तर 1, 2 आणि 4 यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे पण यांचा मात्र कुठल्याही प्रकारे संबंध नाही. म्हणून विजोड नाटक कोणते आहे तर स्वप्नीचे धन. पुढील वाक्यामध्ये कोणाचे वर्णन केलेले आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. 3 वाक्यानुसार 20 जुलै
1879 रोजी मध्यरात्री ब्रिटिश अधिकारी डॅनियल यांनी त्यांना अटक केली, एडनच्या तुरुंगात ठेवले आणि शूर स्वातंत्र्य योद्ध्याचे एडनमधील तुरुंगात 17 फेब्रुवारी 1883 ला निधन झाले. आपल्याला माहितीच आहे की एडनच्या तुरुंगामध्ये पाठवणारे एकमेव व्यक्ती ते म्हणजे कोण? वासुदेव बळवंत फडके. याच वासुदेव बळवंत फडके यांना गाणगापूरमध्ये असताना त्यांना पकडण्याचं काम केलेलं होतं एक पोलीस अधिकारी डॅनियल यांनी, आणि त्यांना एडनच्या तुरुंगामध्ये पाठवलं आणि त्याच ठिकाणी योग्य प्रकारच्या सुविधा नसल्या कारणामुळे त्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघा, मुंबईचा एक भाग ज्याचं नाव काय बघा, त्याचं नाव आहे इस्प्लॅन्डी. काय नाव आहे बघा? इस्प्लॅन्डी. याचे नंतर टिंबटिंबा असं नाव ठेवण्यात आलं. आता लक्षात घ्या, जुनं नाव आहे इस्प्लॅन्डी. आता याचा उल्लेख तुम्ही कसा करताय त्याच्यानुसार आहे, परंतु जर आपण इंग्लिश मधून जर घेतलो तर त्याचा उच्चार काय येतो? ते इस्प्लॅन्डी असा उच्चार केला जातो. याचं जे आता सध्या नाव आहे ते नाव आपल्याला बघायला मिळतं आझाद मैदान. काय नाव दिलेलं त्याला? आझाद मैदान. म्हणजे जुना हा एक भाग होता ज्याचं नाव इस्प्लॅन्डी होतं, आता त्याचं आता सध्याचं नाव काय आहे? तर आझाद मैदान. पुढे बघा, भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तीदाता कोण असं विचारलेलं आहे. आता मुक्तीदाता म्हणजे कोण? तर ज्यांनी आपल्या भारतातल्या वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं. भारतीय वृत्तपत्रांना तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध कुठल्याही गोष्टी लिहिल्या तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली. तो महान व्यक्ती कोण होता? चार्ल्स मेटकॉफ. सो चार्ल्स मेटकॉफ यांनी भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा कायदा हा केलेला होता आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तीदाता. पुढे बघा, पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाईबद्दल आहेत? या लढाईच्या सुरुवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला. या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही. ही लढाई फ्रेंच हरले आणि या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला. आता लक्षात घ्या मित्रांनो, प्लासीच्या लढाईमध्ये फ्रेंचांचा अर्थार्थी काही संबंध नाही, बक्सरच्या लढाईमध्ये देखील संबंध नाही, आष्टीच्या लढाईमध्ये पण संबंध नाही. मग उरलं फक्त वॉन दी वॉशची लढाई. म्हणून उत्तर काय आहे? वॉन दी वॉशची लढाई जी 1760 मध्ये झाली होती आणि या लढाईमध्ये ब्रिटिश विरुद्ध फ्रेंच असे लढलेले होते आणि त्यात फ्रेंचांचा पूर्णपणे पराभव झाला आणि त्यामुळे फ्रेंचांची भारतातली जी सत्ता आहे, भारतातली म्हणण्यापेक्षा असं म्हणून दक्षिण भारतातलं वर्चस्व हे जवळपास संपुष्टात आलेलं होतं. आपल्याला माहितीच आहे, प्लासीची लढाई, त्याचप्रमाणे बक्सरची लढाई ही बंगाल विरुद्ध ब्रिटिश आणि आष्टीची लढाई ही मराठा विरुद्ध ब्रिटिश यांच्यामध्ये सगळ्यात शेवटची लढाई आणि म्हणून लक्षात घ्या उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, 1690 नंतर पुलिकत याऐवजी नागापट्टणम या टिंबटिंब यांचे कोरोमंडलवरचं प्रमुख केंद्र बनलं. आता बघा, आपल्याकडे साधारणपणे कोरोमंडल किनारपट्टी जी आहे त्या कोरोमंडल किनारपट्टीवर आलेला युरोपियन देश कोणता होता? तर बघा, आपल्याकडचे जे युरोपियन देश आहे त्या युरोपियन देशांमध्ये साधारण 3 देश हे आपल्याकडे पश्चिम किनारपट्टीवरती आले. कुठे आले? पश्चिम किनारपट्टी. मात्र एकमेव देश ज्याचं नाव होतं डच, जो आला होता कुठं? पूर्व किनारपट्टीवरती. ओके, म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, पूर्व किनारपट्टीवरचं हे कोरोमंडल आणि या कोरोमंडलवरती पुलिकत ऐवजी नागापट्टणम कोणाचं असणार? तर ते डचांचं प्रमुख केंद्र बनलेलं बघायला मिळतं. पुढे बघा, 1875 साली शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीग नावाची एक संघटना स्थापन केली होती जी अर्थात एक राजकीय संघटना होती. काय होती? राजकीय संघटना. मग ही जी काही राजकीय संघटना आहे त्याचं नेमकं कार्य काय? तर बघा, लोकांना राजकीय शिक्षण देणे अगदी बरोबर आहे, लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे बरोबर आहे, जमीनदारांच्या हिताचे रक्षण करणे काही संबंध नाही. जमीनदारांच्या हिताचं रक्षण केलं तर जमीनदारांची संख्या ही किती आहे? तर आपण विचार करायला गेलो तर जमीनदार हे अगदी मुठभर आहे, परंतु सर्वसामान्य जनता मात्र जास्त आहे. त्यामुळे जमीनदारांच्या हिताचं रक्षण जर केलं तर सर्वसामान्य लोकांच्या हिताचं रक्षण होणार नाही. यामुळे हा जो पर्याय आहे तो पूर्णपणे चुकीचा. जनतेला त्यांचे अधिकार मिळवून देणे हे देखील बरोबर. म्हणून लक्षात घ्या, ए, बी आणि डी. मग ए आणि बी सॉरी ए, बी, डी कुठे आहे? मग ए, बी, डी इथं कुठंच नाहीये. मग ए, बी, डी कुठे नाही म्हटल्यानंतर मग उत्तर काय द्यायचं आपल्याला? उत्तर द्यायचं फक्त ए आणि बी. काय आणि बी? आता लक्षात घ्या, जनतेला त्यांचे अधिकार मिळवून देणे ही जी काही गोष्ट आहे याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर हे सर्व हातात कोणाचे आहे? तर ब्रिटिशांचे. कोणाच्या हातामध्ये आहे? ब्रिटिशांच्या. कारण सत्ता भारतामध्ये कोणाची आहे? ब्रिटिशांची. म्हणून लक्षात घ्या, मग यांचं काम काय आहे? यांचं काम आहे लोकांना राजकीय शिक्षण देणं, त्याचप्रमाणे लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणं. यासाठी कुठल्या प्रकारे सरकारच्या मदतीची आवश्यकता लागत नाही. केवळ तुम्ही एक राजकीय व्यासपीठ निर्माण करू शकतात आणि त्या राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही अशा पद्धतीने लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करू शकता.
शकतात आणि लोकांना राजकीय शिक्षण देखील देऊ शकतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि बी. पुढे बघा, बहुरूपी हे आत्मचरित्र कोणाचं? मित्रांनो, वारंवार या व्यक्तीवरती प्रश्न आलेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या बहुरूपी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर चिंतामणराव कोल्हटकर यांचं हे आपल्याला आत्मचरित्र बघायला मिळतं. आत्मचरित्र म्हणजेच काय? तर जीवनामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टी आणि त्या गोष्टींमध्ये मी घेतलेले निर्णय. काही वेळेला ते खूप बरोबर होते आणि काही वेळेला ते खूप चूक होते किंवा चुकीचे होते. मग मी चुकीचा निर्णय काय घेतला याचं एक्सप्लेनेशन म्हणजे आत्मचरित्र. ओके, सो हे बहुरूपी हे आत्मचरित्र चिंतामणराव कोल्हटकर यांचं. पुढे बघा, शिवरामपंत महादेव परांजपे यांच्याबद्दल काय सत्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बेळगाव 1921 मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, स्वराज्य नावाचे नियतकालिक यात अहिंसा आणि सत्याग्रहाच्या शिकवणुकीच्या प्रसाराकरता सुरू केलेलं होतं. खरं जर विचार करायला गेला आपण तर आपल्याकडे या ठिकाणी साधारणपणे हे जे विधान आहे ते विधान खरं तर चुकीचं आहे, परंतु आयोगाने देताना मात्र काय केलेलं आहे की याच्यामध्ये दिलेलं आहे ए आणि बी दोन्हीही सत्य. त्यामुळे आपल्याला याच पद्धतीने पुढे जायचे ऑप्शन नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील प्रसंगाच्या चित्रासाठी कोणते ठिकाण हे जग प्रसिद्ध आहे? गौतम बुद्धांच्या जीवनावरती आधारित लेण्या कुठे बांधल्यात? अजिंठ्यामध्ये आहे का गरुडमध्ये आहे का एलिफंटामध्ये आहे का औरंगाबादमध्ये आहे? तर लक्षात घ्या, याचं उत्तर आहे अजिंठा. अजिंठा लेणीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर गौतम बुद्ध यांच्या जीवनातील प्रसंगांचं चित्रण. टिंबटिंब ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतली पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी. ज्योतिबा फुले यांनी चालू केलेली जी शाळा होती भिडेवाड्यामध्ये पुण्यामध्ये 1848 ला, तर या शाळेमध्ये पहिली अस्पृश्य मुलगी कोण आलेली होती? तर ही पहिली अस्पृश्य मुलगी होती मुक्ता साळवे. मुक्ता साळवे या कोण होत्या? तर या मुक्ता साळवे होत्या वस्ताद लहुजी साळवी. वस्ताद लहुजी साळवी यांची काय होती? यांची पुतणी होती. हे लक्षात घ्या, काय यांची पुतणी? वस्ताद लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे जी पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी त्यांच्या शाळेमध्ये शिकायला आलेली होती. ओके, पुढे बघा, शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं कशाला म्हणतात? भारतामध्ये ब्रिटिशांनी शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या होत्या. याच वेगवेगळ्या समित्यांमधली एक महत्त्वपूर्ण समिती जी 1854 ला आलेली होती, त्या समितीचं नाव काय? समितीचं नाव होतं तर 1854 ला आलेली समिती म्हणजे वुड्सचा खलिता. आणि या वेळेला आपल्याकडे जो व्हाईसरॉय होता, गव्हर्नर होता, त्याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी. आणि या डलहौसीने ज्या वेळेला हा वुड्सचा खलिता वाचला त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की अरे हा खलिता इतका महान आहे, या खलित्यामध्ये दिलेले जे काही महत्त्वपूर्ण असे निर्देश आहेत की इतके महान आहेत की ते भविष्यामध्ये अनेक वर्ष भारतामध्ये लागू राहणार आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं की याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा अशी उपाधी दिलेली आहे. पुढे बघा, 1889 मध्ये पुढीलपैकी कोणी निर्णय सागर छापखान्यामध्ये काव्यसंग्रह प्रकाशित केला? बघा 1889. आता हा एक प्रश्न पूर्णपणे कसा आहे मित्रांनो? तर जनरली कसा प्रश्न आहे तर आपण याला काय म्हणू शकतो? बघा, एक असा प्रश्न आहे की जो विश्वकोशातून खंडात्मक पुस्तकांमधून घेतला गेलेला आहे, जो जनरली आपल्याकडच्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. जे काही आपण अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे पुस्तकं वापरतो यामध्ये आपल्याला अशा गोष्टी बघायला मिळत नाहीत. आणि म्हणून लक्षात घ्या, असे प्रश्न अर्थात सोडून दिल्याशिवाय ऑप्शन नसतो. आपण इथं मात्र आपल्याला उत्तर समजून घ्यायचंय. उत्तर काय आहे? उत्तर आहे जावजी दादाजी चौधरी. जावजी दादाजी चौधरी. आता हे नाव कधी आपण ऐकलं होतं का? तर नव्हतं ऐकलेलं. मग ऐकलेलं नसेल तर मग प्रॉब्लेम काय होतो की अरे यार हे कुठला आला प्रश्न, म्हणजे असे जर प्रश्न आले तर मी कसं काय करणार? मग अशा पद्धतीच्या गोष्टी होतात, मनामध्ये येतात आणि मग असं वाटतं की अरे यार एमपीएससी फार अवघड आहे. पण एमपीएससी बिलकुल अवघड नाही, एमपीएससी सोपीच आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला काही गोष्टींकडे दुर्लक्षच करता आलं पाहिजे आणि काही गोष्टी तुम्हाला परफेक्टच करता आल्या पाहिजे. यामुळे उत्तर बघा पर्याय क्रमांक 3. पुढील वाक्यामध्ये कोणाचे वर्णन केले आहे? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन डिपार्टमेंटचे ते सेक्रेटरी होते. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये ते गणित आणि शास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक होते. त्यांनी शास्त्र आणि गणितावर लेखन केलं आणि दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी त्यांचे विद्यार्थी होते. म्हणजे लक्षात घ्या, यांच्याही आधी ज्यांनी भारतामध्ये शिक्षण घेतलेले असे व्यक्ती मग हे होते का? नव्हते. हे होते का? नव्हते. हे नव्हते. मग कोण होते? तर होते बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे महान असे व्यक्ती ज्यांनी मराठी वृत्तपत्र हे पहिल्यांदा सुरू केलेलं होतं.
आणि मग याच महान व्यक्तीने काय केलं, याच महान व्यक्तीने शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केली होती एल्फिस्टनच्या यामध्ये, ज्यामध्ये ते गणित आणि शास्त्र या विषयाचं अध्यापन करायचे. आणि त्यात त्यांचे विद्यार्थी दोन कोण होते, ते एक होते दादाभाई नौरोजी आणि कोण, तर भाऊ दाजी लाड. रुईकर आणि टिंबटिंब जे पुढे भारताचे राष्ट्रपती झाले, त्यांनी कामगारांना स्वदेशी चळवळीसाठी उद्युक्त केलेलं होतं. आता बघा, इतिहासामधला एक मुद्दा त्यांनी काय केलेला आहे, तर भारताच्या राजकारणाशी जोडलेला आहे. जे भारताचे राष्ट्रपती पण झाले होते पुढच्या काळामध्ये, पण त्यांनी कामगारांना स्वदेशी चळवळीसाठी उद्युक्त केलं होतं. कधी, तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये. असं प्रश्न या ठिकाणी काय केलेला आपल्याला विचारलेला आहे. यामध्ये उत्तर काय होऊ शकतं, हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. चारही पण राष्ट्रपती आहेत. मग चारही पण राष्ट्रपती आहेत म्हटल्यानंतर मग नेमकं कोणतं, तर लक्षात घ्या उत्तर आहे व्ही.व्ही. गिरी. ओके, व्यंकटगिरी जे आहे ते या ठिकाणी उत्तर असणार आहे. रुईकर आणि व्ही.व्ही. गिरी यांनी कामगार स्वदेशी चळवळीसाठी काय केलं, कामगारांना उद्युक्त करण्याचं काम केलेलं होतं. पुढे बघा, 1885 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतामध्ये कोणकोणत्या राजकीय संघटना कार्यरत होत्या. 1882 अखिल भारतीय काय, तर राष्ट्रीय सभा म्हणजेच काय, तर काँग्रेस. मग काँग्रेसची स्थापना 1885 ला झाली. त्याच्या आधी काय काय होतं, इंडियन असोसिएशन होती का, तर यस 1876. पुणे सार्वजनिक सभा, यस 1870. अभिनव भारत होतं का, तर नव्हतं. इंडियन नॅशनल युनियन होतं का, तर यस होतं 1884. म्हणून लक्षात घ्या उत्तर काय असणार आहे, ए, सी आणि डी. मग आहे का ए, सी, डी, यस. पर्याय क्रमांक 2 ए, सी, डी हे या ठिकाणी काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढे बघा, कोणत्या संघटनेचे वर्णन खाली दिलेले आहे. बारेंद्र कुमार घोष यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचा एक गट या संघटनेत पुढे होता. या संघटनेत हे युगांतर झालेलं आहे, ऍक्च्युअली आहे युगांतर. युगांतर नावाचं नियतकालिक प्रकाशित केले. ही संघटना संध्या या दुसऱ्या नियतकालिकाने प्रभावित झालेली होती. मग लक्षात घ्या, बारेंद्र कुमार घोष यांच्या नेतृत्वाखालचा एक गट, की जो गट काय करतोय, तर जो गट क्रांतिकारी चळवळीचे कार्य करतोय, कोणता होता, अनुशीलन समिती. सो अनुशीलन समिती जी आहे मित्रांनो, ती होती बारेंद्र कुमार घोष यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती. कुठे सुरू झाली होती, तर ती सुरू झाली होती बंगालमध्ये. ओके, पुढे बघा, प्राचीन काळी पुढीलपैकी कोणती नदी, बघा काय नाव दिलेले, तर सुरसरिता आणि त्रिपदगामिनी या नावाने ओळखली जात होती. सुरसरिता आणि त्रिपदगामी या नावाने ओळखली जाणारी प्राचीन काळातली नदी कोणती. प्राचीन काळी हे नाव या नदीला होते. पण प्राचीन काळी जर ही नाव असेल तर आता ती नदी कोणती, तर लक्षात घ्या ती नदी आहे गंगा. पर्याय क्रमांक किती, 3. गंगा या नदीचे जे जुने नाव आहे त्यामध्ये सुरसरिता, त्याचप्रमाणे त्रिपदगामिनी हे नाव त्याचे काय होते, प्राचीन काळात आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघा, 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली. 1757 म्हणजेच काय, थोडक्यात प्लासीची लढाई. या प्लासीच्या लढाईनंतर आपल्याकडे काय केलं, ते एक नवीन नवाब आला जो सिराजुद्दौला होता, त्याला मारून टाकलं. आणि नवीन नवाब सिराजुद्दौला मारून टाकताना ब्रिटिशांना ज्यांनी मदत केली, ब्रिटिशांना केली, रॉबर्ट क्लाइव्हला केली, त्यालाच त्या ठिकाणी नवीन नवाब केलं होतं, तो होता मीर जाफर. कोण होता, मीर जाफर. हा तर मेजरच होता, हा भारताचा बादशाह होता, ह्याचा संबंध नाही. आणि हा याचा जावई होता जो नंतर नवाब होता. संविधान सभेचे तात्पुरतेचे अध्यक्ष म्हणून आपण कोणाला नेमलं असं विचारलेलं आहे. तात्पुरते अध्यक्ष, संविधान समितीचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे काय होते, तर संविधान सभेचे काय होते, संविधान समितीचे तात्पुरते अध्यक्ष. पुढे बघा, पुढीलपैकी गोष्टी काय होत्या, डिस्टंट थंडर, लोकक्रांती, त्याचप्रमाणे लोकजागरण आणि सत्यवाणी. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत चार, या गोष्टी काय होत्या, गुप्त संघटना होत्या का, गुप्त बातमीपत्र होते का, नेत्यांची सांकेतिक नावं होती का, कार्यवाहीची सांकेतिक नावं होती का, ते लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे ही नावं नव्हती, तर हे गुप्त संघटना पण नसून गुप्त बातमीपत्र होतं. काय होतं, गुप्त बातमीपत्र, की ज्या बातमीपत्रामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण अशी कॉन्फिडेन्शियल माहिती पोहोचवायची आहे, की जी माहिती सर्वसाधारणपणे आजूबाजूच्या लोकांना न कळता ती थेट त्या व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी आपण ह्या बातमीपत्रांचा वापर करायचो. डिस्टंट थंडर, लोकक्रांती, लोकजागरण आणि सत्यवाणी. पुढे बघा, कोणत्या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या विधानसभेवरती हल्ला केलेला होता. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न, ज्या प्रश्नाचा इतिहासाशी अर्थार्थी काही संबंधच नाही,
कारण जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर हल्ला जो स्वातंत्र्यानंतर झालेला आहे, तरी पण अशाही स्वरूपाचे प्रश्न पेपरला येऊ शकतात. म्हणून लक्षात घ्या, याच्यावरती हल्ला करणारी जी संघटना होती ती कोणती होती? जैश ए मोहम्मद. जैश ए मोहम्मद या संघटनेने जम्मू काश्मीरच्या विधानसभेवरती काय केला होता? हल्ला केलेला होता. पुढे बघा, दक्षिण संस्थान हितवर्धन सभेची शाखा टिंब या नावाखाली सुरू झालेली होती. दक्षिण संस्थान हितवर्धन सभा, तर याची जी काही शाखा आहे ती पुढे टिंब नावाने सुरू झाली. त्याचं नाव होतं प्रजा परिषद. काय नाव होतं? प्रजा परिषद. प्रजा परिषद या नावाने ही शाखा काय झाली? पुढे सुरू झालेली होती. पुढे बघा, 1922 मध्ये चितगाव येथे भरलेल्या प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद टिंब यांनी भूषवले. लक्षात घ्या, आता 1922 साली जे काँग्रेसचे अध्यक्ष होते, ओके, काय नाव होतं त्यांचं? सी आर दास, चित्तरंजन दास. आणि मग प्रांतिक काँग्रेसचे जे अध्यक्षपद होते ते कोणाकडे होतं? ते होतं त्यांच्याच पत्नी वासंती देवी दास. कोणाकडे होतं? सी आर दास यांच्या पत्नी वासंती देवी दास यांच्याकडे. पुढे बघा, संजय गांधी यांचे आदेश पाळण्याऐवजी तत्कालीन माहिती आणि नभोवाणी मंत्री टिंब यांनी पदाचा तत्काळ राजीनामा दिला. आता नीट समजून घ्या मित्रांनो, काँग्रेस ही फुटली होती, अनेकदा फुटली होती. इंदिरा गांधींच्या काळामध्ये काँग्रेस फुटली होती आणि काँग्रेस फुटून त्या ठिकाणी मोरारजी देसाई हे भारताचे प्रधानमंत्री बनलेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे राजीव गांधी यांच्याही सरकारमध्ये काय झालं, तर यांच्याही सरकारमध्ये हाच प्रॉब्लेम झाला. हे जे काही मंत्री आहेत, नभोवाणी मंत्री होते आणि त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला, सरकारचं ऐकलं नाही किंवा प्रधानमंत्र्यांचं ऐकलं नाही आणि मग निवडणुका पुन्हा लागल्या आणि त्यानंतर काँग्रेस फुटली आणि मग ते भारताचे प्रधानमंत्री झाले, जे होते I.K. गुजराल, इंदर कुमार गुजराल. ओके, या पद्धतीने कुणी तत्काळ राजीनामा दिला? ते इंदर कुमार गुजराल यांनी. पुढे बघा, विनायक सावरकर म्हणजे वीर सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांनी नाशिक मध्ये प्रथम कोणती संस्था स्थापन केली? आता आपल्याला माहिती आहे की सावरकर म्हणल्यानंतर मित्रमेळा पण आहे, अभिनव भारत पण आहे आणि राष्ट्रभक्त समूह पण आहे. पण जर पहिल्यांदा आपण विचार करायला गेलो, त्याचप्रमाणे म्हसकर हे सदस्य आपण बघितले, तर ती संघटना होती राष्ट्रभक्त समूह. ही नाशिकमध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना किंवा क्रांतिकारी संघटना, ज्यामध्ये आपल्या मित्रांना बरोबर घेऊन ब्रिटिश विरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न हा याद्वारे सावरकरांनी केलेला होता. पुढे बघा, कोणत्या कायद्यानुसार कायदेमंडळावर सभासदांना अंदाजपत्रकावर टीका करता येत नव्हती असा आपल्याला विचारलेला आहे. टीका करता येत नव्हती. मग उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे भारत परिषद कायदा 1892. कारण आपल्याकडे साधारणपणे कायदे मंडळामध्ये आपल्याला बसायचा अधिकार दिला, कायदे मंडळामध्ये जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पावरती आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला, आपल्याला मत मांडण्याचा अधिकार दिला, पण आपल्याला टीका करण्याचा मात्र अधिकार दिला नाही. तो अधिकार दिला कधी? तो अधिकार दिला 1909च्या मोर्लेन मिंटो कायद्यानुसार. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला इथे विचारलेले काय, तर टीका करता येत नव्हती, तर तो कायदा होता भारतीय परिषद कायदा, म्हणजे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1992. पुढे बघा, विधान ए आणि विधान र डिसेंबर 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह मागे घेण्यात आला. जपानने पर्ल हार्बर यावरती हल्ला करून ते जर्मनीच्या बाजूने युद्धामध्ये उतरत असल्याचं जाहीर केलं. यामध्ये बघा, ए बरोबर आहे का? तर खरं तर बरोबर आहे, पण इथे काय दिलेले की र हे अ च योग्य कारण नाही, चुकीचे आहे. त्यानंतर अ आणि र दोन्ही चुकीचे आहेत असंही नाहीये. अ आणि र दोन्ही बरोबर आहे, यस दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे हे पुन्हा चुकीचं आहे. म्हणून लक्षात घ्या, अ आणि र हे दोन्ही बरोबर आहेत या ठिकाणी. म्हणून उत्तर असणार पर्याय क्रमांक 3. अभिनव भारत तर्फे टिंब यांना बॉम्ब तयार करण्यासंबंधात आवश्यक ती माहिती मिळावी म्हणून पॅरिसला पाठवण्यात आले. आता पॅरिसला जाणारे अभिनव भारत या संघटनेमार्फत पॅरिसला जाणारे, लंडन मधनं पॅरिसला जाणारे, बॉम्ब तयार कसा करायचा हे शिकणारे एक महान व्यक्ती, ते म्हणजे कोण? तर पांडुरंग महादेव बापट. म्हणजे कोण? तर आपले सेनापती बापट. यामुळे लक्षात घ्या की भारतामध्ये बॉम्ब कसा तयार करायचा हे शिकून येणारे पहिले भारतीय कोण? तर ते होते सेनापती बापट. आणि ते बॉम्ब कसा तयार करायचा हे शिकून भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी ते येताना काही बॉम्ब पण बरोबर आणले आणि ते बॉम्ब घेऊन ते पुण्यामध्ये आले केसरीवाड्यामध्ये लोकमान्यांना भेटण्यासाठी. आणि लोकमान्यांना भेटण्यासाठी ज्यावेळेला आले मित्रांनो, त्यावेळेला त्यांनी तो जो काही त्यांचा पितळाचा किंवा जर्मनचा जो काही डबा असेल किंवा तांब्याचा डबा, तो डबा हा टिळकांच्या समोर उघडला आणि टिळकांना म्हणाले, हे बघा टिळक, खास सावरकरांनी तुम्हाला लंडन मधनं लाडू पाठवलेले आहेत.
हा लाडू जरा दिसायला काळे, पण या लाडवांची चव ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ठरेल. हे वाक्य होते सेनापती बापटांचे. कुठलं? तर केसरीवाडा, पुणे या ठिकाणी. ठीक आहे. सो या पद्धतीने पहिली व्यक्ती कोण? तर सेनापती बापट. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कैसर-ए-हिंद हे सुवर्ण पदक कुणाला दिले? आपल्याला माहितीच आहे 1919 साल जर घेतलं तर कैसर-ए-हिंद हे दिलेलं आहे पंडिता रमाबाई यांना. ठीक आहे. इंदिरा गांधींनी भारतामध्ये आणीबाणी लागू केली त्यावेळेला भारताचे राष्ट्रपती कोण होते? इंदिरा गांधींनी आणीबाणी कधी लागू केली? 1975 ला. 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केलेली होती. आणि या दरम्यान भारतामध्ये आता कसं असतं बघा, आणीबाणी जर लागू करायची असेल तर आपल्याकडे जी काही परवानगी आहे ती परवानगी कोणी द्यायची असते? तर राष्ट्रपतीने द्यायची असते. ठीक आहे. पण राष्ट्रपतीने ती परवानगी द्यावी असं राष्ट्रपतीला कोण सांगतं? तर पंतप्रधान सांगतात. आणि म्हणून मित्रांनो, त्यावेळेसच्या आपल्या महान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यावेळेसचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना सांगितलं की अरे आपल्याला राष्ट्रपती राजवट लावायची आणि राष्ट्रपती नाही, राष्ट्रीय आणीबाणी लावायची आहे. आणि या पद्धतीने ती आणीबाणी त्या ठिकाणी घोषित केलेली होती. आणि त्यानंतर लगेच फखरुद्दीन अली अहमद यांना आपण काय म्हणू, हृदयाचा झटका आला. ठीक आहे. हार्ट अटॅक आला त्यांना, आणि हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर ते मेले. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यावेळेला भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर फखरुद्दीन अली अहमद हे होते. पुढे बघा, पुढील जोड्याजवळ असं आपल्याला विचारलेले पुरुषोत्तम दास, त्रिकम दास, गिलाणी आणि दवे, त्यानंतर चम बा झवेरी आणि बी के झवेरी, त्याचप्रमाणे डॉक्टर राम मनोहर लोहिया. आता बघा, आपण जर बघितलं पुरुषोत्तम दास, त्रिकम दास यांचा संबंध काँग्रेस सोशलिस्ट याच्याबरोबर आहे. आणि आपल्याला माहित असलेलं नाव राम मनोहर लोहिया यांनी काँग्रेस रेडिओसाठी अधिक शक्तिशाली ट्रान्समीटर घेण्यासाठी पैसे पुरवलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, एच 4 आहे व एच 4 इथंच विषय संपला. एच 4 आणि डी च 1 या पद्धतीने उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 1. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, जोड्या प्रवाह हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये एक तरी असा मुद्दा असतोच, एक तरी अशी जोडी असतीच की जी आपल्याला परफेक्टली माहित असते आणि त्याच्या आधारावरून जोडी लागू शकते. थोडासा प्रयत्न करायचा मित्रांनो, जोडी लागू शकते आणि लागली की झालं, आपले मार्क परत हातातले मार्क आहेत ते मार्क आपल्याला मिळतात. त्यामुळे लक्षात घ्या, हे मार्क आपल्याला मिळवायचे आणि ते मिळवण्यासाठी या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणत्या खात्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर यांची व्हाईसरॉय याच्या कार्यकारी मंडळावर 1942 मध्ये नियुक्ती झालेली होती? बी आर आंबेडकर यांची कुठल्या कार्यकारी मंडळावरती नियुक्ती झालेली होती की बाबा त्यांना काम करायचं म्हणून किंवा खात्याचा प्रमुख म्हणून? तर लक्षात घ्या, कामगार खात्यामध्ये, कामगार खात्याचा प्रमुख म्हणून त्यांची व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळावरती म्हणजे थोडक्यात मंत्रिमंडळामध्ये नियुक्ती झाली होती 1942 ला. पुढे बघा, 1919 च्या भारतीय परिषद कायद्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान हे असत्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? तर लक्षात घ्या, केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाचा विस्तार केला गेला, तर केला गेलेला होता. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, बरोबर आहे. केंद्रीय कायदे मंडळाची सदस्यांची संख्या 16 वरून 50 केली, नाही एवढी नाही वाढवलेली. केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाचे अधिकार कमी केले, नाही उलट ते काय केलेले? वाढवलेले आहेत. उलट काय केलेले? वाढवले आहेत. आणि त्यामुळे उत्तर काय असणार बघा, असत्य. म्हटल्यानंतर सी आणि डी, सी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे बघा, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ, लक्षात घ्या कुठली चळवळ? भूदान चळवळ ही टिंबटिंब या खेड्यापासून चालू केली होती. आपल्याला प्रत्येकाला माहिती की विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही तेलंगणात चालू केली होती. मग तेलंगणात एकच पर्याय आणि मग उत्तर काय? पोचमपल्ली. पोचमपल्ली जे गाव आहे त्या गावामध्ये भूदान चळवळ याला सुरुवात करण्याचं काम हे आपल्याकडे विनोबा भावे यांनी केलेलं होतं. पुढे बघा, खालील ठराव कोणत्या परिषदेत पास झाले? अस्पृश्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे, बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्याव्यात, स्पृश्य आणि अस्पृश्य वर्गाच्या शाळा एकच असाव्यात, तलाठ्याच्या जागेवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका कराव्यात आणि मृत जनावरांचे मांस खाणे हा गुन्हा ठरवावा. आता अशा प्रकारचे जे काही ठराव आहेत ते ठराव कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आले? तर लक्षात घ्या, बहिष्कृत वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्याव्या. बहिष्कृत वर्ग म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, अस्पृश्य समाजाला बहिष्कृत असा जो काही शब्द आहे, हा शब्द कोण मानत होतं? तर ते मानत होतं कोण? तर बहिष्कृत समिती. लक्षात घ्या, ही होती दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद माणगाव.
काय लिहिलेलं उत्तर दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद माणगाव यांनी त्यांच्या परिषदेमध्ये हे 5 ठराव जे आहेत ते मंजूर करून घेतलेले होते. पुढे बघा, भारतामध्ये होमिओपॅथीचा पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय हे कुणाला दिले जाते? तर ते आहेत राजश्री शाहू महाराज. तर आपल्याला माहितीच आहे की बाबा आपल्या ज्या आनंदीबाई गोपाळराव जोशी आहेत, आनंदीबाई गोपाळराव जोशी, तर ह्या ज्या आहेत या मूळच्या कुठल्या? तर मूळच्या कोल्हापूरमधल्या. आणि ज्या वेळेला त्या अमेरिकेमधनं शिक्षण घेऊन कोल्हापुरात गेलेल्या होत्या त्यावेळेस त्यांना दवाखाना उभा करण्यासाठी आर्थिक मदत ही पूर्णपणे शाहू महाराजांनी केलेली होती. म्हणूनच देशातला पहिला होमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना हा कुठे स्थापन झाला? तर राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेला होता. गोपाळ हरी देशमुख यांनी आपली शतपत्रे ही कोणत्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केलेली होती? शतपत्रे अत्यंत महत्त्वाचं आहे. शतपत्रे हे भाऊ महाजनांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेले होते. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या देखील वृत्तपत्रामध्ये या शतपत्रांना प्रकाशित करण्याचे काम आंबेडकरांनी केलेलं होतं. पण अर्थात त्यावेळेला कुठल्याही प्रकारे गोपाळ हरी देशमुख हे मात्र जिवंत नव्हते. सो अशा पद्धतीने शतपत्रे सार्वजनिक पुढे बघा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन समिती 1948 जी शिक्षण विषयक समिती होती, उच्च शिक्षणाच्या सुधारणेसंदर्भात खालील कोणते विधान असत्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? भारतीय विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांचं परीक्षण केलेलं होतं. शिक्षणाचा शालेय कालावधी 12 वर्ष अगदी बरोबर आहे. महाविद्यालयीन शिक्षणाचा कालावधी 3 वर्ष बरोबर आहे. आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन करणं हे मात्र चुकीचं आहे. कारण 1948 चा पिरियड होता, भारताला मुक्त स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि या दरम्यान सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जे काही अहवाल तयार केलेला होता त्यांच्या समितीच्या माध्यमातून त्यात त्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था स्थापन करणं असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं. म्हणून लक्षात घ्या, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पर्याय क्रमांक 4. पुढील निबंध कोणी दिले असं आपल्याला विचारलेले? 3 अर्थशास्त्रे, भांडवल केले व्यापारी गेला, अशा पद्धतीचे जे काही निबंध आहेत हे निबंध अर्थात रानडेंचे काही लिहिणार नाहीये, टिळक यांनी पण नाही, गोपाळ हरी देशमुख आणि आगरकर यामध्ये आगरकरांनी काय केलेले आपल्याकडे तर हे निबंध लिहिलेले होते 3 अर्थशास्त्र. त्याचप्रमाणे भांडवल गेले आणि व्यापारी गेला. पुढे बघा, पुढील वाक्यात कोणत्या नियतकालिकेचे वर्णन दिले आहे? हे नियतकालिक रविवारी दिनांक 3 एप्रिल 1927 रोजी प्रसिद्ध झाले. या नियतकालिकाची किंमत 1.5 आणा आणि वार्षिक वर्गणी 3 रुपये. वर्षभरातच या नियतकालिकावर 500 रुपये खर्च झाले. शेवटी हे नियतकालिक 1929 साली बंद झाले. आता बघा मित्रांनो, 1927 ला जे प्रसिद्ध झालं ते होतं बहिष्कृत भारत आणि त्यामुळे लक्षात घ्या बहिष्कृत हितकारणी सभा याचं मुखपृष्ठ म्हणजेच बहिष्कृत भारत हे याचं वर्णन आपल्याला यामध्ये बघायला मिळतं की हे रविवारी 3 एप्रिल 1927 ला पहिल्यांदा प्रसिद्ध झाले. याची किंमत 1.5 आणा होती, वार्षिक वर्गणी 3 रुपये होती, नियतकालिकावर 100 रुपये कर्ज आणि शेवटी 1929 मध्ये म्हणजे साधारण 2 वर्षांनी हे बंद झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा, जोड्या लावा. आपल्याला वेगवेगळे इन्स्टिट्यूट दिलेले आहेत आणि त्यांचे मुख्य ठिकाणं दिलेले आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहित असणार यातलं काय तर बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? तर बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे, बॉम्बे हे आपल्याला सगळ्यांना माहित असतं, लहानपणापासून आपण ऐकत असतो. त्यामुळे उत्तर बघा एचं 3. एचं 3 कुठे आहे? तर इथं पण आहे आणि इथं पण आहे. ओके, आता अजून पुढे जावं लागेल. रिएक्टर रिसर्च सेंटर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि ॲटॉमिक पॉवर स्टेशन. तर लक्षात घ्या, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे मुंबईमध्ये आहे. त्यामुळे सी चं किती आहे? 4. सो सी चं 4 कुठे आहे? यस. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. सी चं काय? 4. ॲटॉमिक पॉवर स्टेशन जे आहे ते कुठे आपल्याला बघायला मिळतं? ते बघायला मिळतं आपल्याला तारापूर मध्ये. म्हणजे डी चं किती? डी चं 2 आणि रिएक्टर रिसर्च सेंटर कुठे आहे? तर कल्पक्रम या ठिकाणी. म्हणजे किती? तर बी चं 1. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. 1861 च्या भारत परिषद कायद्यानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं आपल्याला विचारलेले आहे? सत्य विचारलेले आहे. 1861 लोकशाहीचा प्रारंभ, भारतीयांना प्रतिनिधित्व, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रारंभ आणि लोकप्रतिनिधींची संख्या ही यामध्ये काय केली तर वाढवली गेली. तर लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये आपण असं म्हणू शकतो की लोकशाहीचा प्रारंभ झाला का? तर यस, कारण भारतामध्ये कंपनी गेली आणि भारतामध्ये पार्लमेंट आली आणि त्यामुळे पार्लमेंटने भारतीयांना आता
राजकारभारामध्ये घ्यायला सुरुवात केलेली होती. भारतीयांना प्रतिनिधित्व दिले का? यस. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यास प्रारंभ झाला का? यस. आणि लोकप्रतिनिधींची संख्या वाढली का? तर बिलकुल नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे काय? तर लोकप्रतिनिधी म्हणजे निवडणूक, आणि ही संकल्पना अजून आपल्याकडे आलेली नव्हती. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर काय असणार? ए बी सी. पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 1. पुढे बघा आता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी लोकजागृतीसाठी मुंबई पुणाची हे पटनाट्य कोणी सादर केले असं आपल्याला विचारले. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये एक महान शाहीर होऊन गेले. ते शाहीर म्हणजे कोण? तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि त्यामुळे मुंबई पुणाची हे जे पटनाट्य आहे, ज्याला आपण रस्त्यावर जाऊन लोकांसमोर जे आपण नाटक करतो, नाटक म्हणजे तसं नाटक नाही, ड्रामा, तर त्याला आपण म्हणतो पटनाट्य. पटनाट्य चुकला माझं, पटनाट्य. ओके. सो हे कोणी दिलेले? तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. पुढे बघा, कोणत्या इंडियन काउन्सिल ऍक्टने हिंदुस्थानच्या राज्यकारभारामध्ये कायदा करण्याच्या कार्यामध्ये हिंदी लोकांचा समावेश केलेला होता? आता बघा, इंडियन काउन्सिल ऍक्ट, कोणते इंडियन काउन्सिल ऍक्ट की यांनी राज्यकारभारामध्ये कायदा करण्याच्या कार्यामध्ये हिंदी लोकांचा, तर ते 1909च्या कायद्यात केलेलं होतं. 1909चा कायदा होता कोणता? तो होता मोर्ले मिंटो कायदा. आणि त्यामुळे मोर्ले मिंटो जो कायदा आहे, या कायद्यामध्ये भारतीय लोकांना काय केलं गेलं? तर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये सदस्यत्व दिलं गेलं, जिथं कायदे निर्माण होतात. आणि मग त्या काळापासून भारतीयांना देखील कायदे निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं गेलेलं होतं. सो हे उत्तर असणार आहे. प्रबोधनकार ठाकरेंवर कोणाच्या साहित्याचा प्रभाव होता? आता आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे एक असं व्यक्तिमत्व की जे व्यक्तिमत्व हिंदुत्व मान्य करतं, पण ते हिंदुत्व अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांड किंवा देवपूजा याच्यापासून पूर्णपणे वेगळं हिंदुत्व मान्य करतं. आणि मग अशा प्रकारचं जर हिंदुत्व मान्य करत असतील तर त्यांच्यावरती स्वाभाविकच प्रभाव कोणाचा असणार आहे? तर प्रभाव असणार आहे लोकहितवादी हरी देशमुख यांचा, महात्मा फुले यांचा, त्याचप्रमाणे चिपळूणकरांच्या निबंधमालेचा. पण सावरकरांचा मात्र प्रभाव त्यांच्यावरती असणार नाहीये, कारण सावरकरांचं जे हिंदुत्व होतं ते हिंदुत्व कडक हिंदुत्व होतं. आता कडक म्हणजे काय? तर हिंदुत्व असं की ज्याच्यामध्ये जहालपणा असावा किंवा जहालपणा असतो, असावा हे माझं मत नाहीये, जहालपणा असतो हे सावरकरांचं मत आहे. आणि ते मला इथे तुम्हाला सांगायचं. सो लक्षात घ्या, हिंदुत्ववाद म्हणजे जहालपणा, आणि तो जहालपणा जो सांगितला तो सावरकरांनी, परंतु तो जहालपणा, ते हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंनी कधीही सांगितलं नाही. म्हणूनच लक्षात घ्या, त्यांच्यावरती या तीनही लोकांचा प्रभाव होता, तीनही लोकांच्या साहित्याचा प्रभाव होता, पण यांचा मात्र नव्हता. म्हणून उत्तर काय द्यायचं? ए बी सी. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, 1918 मध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबईत भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून कुणाला नियुक्त केलं? तर आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अस्पृश्यता निवारणासाठी काम करणारा एक महान व्यक्ती महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पण यांनी अस्पृश्यता निवारणासाठी निवडले ते बडोद्याचे गायकवाड. आणि डॉक्टर आंबेडकर जे भविष्यामध्ये अस्पृश्यांचे लीडर बनले, नेते बनले, त्यांना अस्पृश्यांचा नेता बनवलं ते कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी. म्हणून लक्षात घ्या, आंबेडकर म्हणले की शाहू महाराज, शाहू महाराज म्हणले की आंबेडकर, पण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हणले की सयाजीराव गायकवाड. त्यामुळे लक्षात घ्या, याच्याकडे उत्तर असणार आहे महाराज सयाजीराव गायकवाड. पुढे बघा, धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बिजोड वृत्तपत्र आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? इंदुप्रकाश, सुबोध पत्रिका, गंगालहरी आणि सुधारक. तर लक्षात घ्या, इंदुप्रकाश, सुबोध पत्रिका आणि सुधारक हे वृत्तपत्रांचा कर्वेंबरोबर काही ना काहीतरी संबंध आहे, परंतु गंगालहरीचा मात्र कुठल्याही प्रकारे संबंध नाही. म्हणून उत्तर बरोबर काय असणार आहे? गंगालहरी. पुढे बघा, कॅबिनेट मिशन योजनेबाबत काय सत्य आहे? भारतीय संस्थाने आणि संस्थानेतर ब्रिटिश भारतामध्ये मिळून एक संघराज्य स्थापन करावे आणि घटना समिती व हंगामी सरकार या ठिकाणी स्थापन करावे. आता बघा, कॅबिनेट मिशन याबाबत काय सांगितले? सत्य. भारतीय संस्थाने आणि संस्थांनंतर ब्रिटिश भारत एकत्र येऊन संघराज्य स्थापन करावं आणि घटना समिती आणि हंगामी सरकार. तर लक्षात घ्या, ए आणि बी दोन्ही पण ठिकाणी काय असणार? या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढे बघा, पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, पुणे हे अग्रेसर आहे. बरोबर आहे.
आणि महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना मुंबईमध्ये, चूक आहे, तो कुठे आहे, नगरमध्ये, ठीक आहे. त्यामुळे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे, म्हणून विधान असणार आहे ए आणि बी दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक 2. पुढचा, काराकोरम रांगेतील K2 हे भारतातलं सर्वात उंच शिखर कोणत्या हिमालयामध्ये आहे? तर आपल्याला माहितीच आहे की काराकोरम ही जी रांग आहे ती काश्मीरमध्ये आहे. पण काराकोरम जर रांग काश्मीरमध्ये असेल तर 100% याच काश्मीर हिमालयामध्ये आपल्याला बघायला मिळतं K2 हे भारतातलं सर्वोच्च आणि जगाच्या दृष्टीने जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच पर्वत शिखर. पुढे बघा, दोन नद्यांच्या संगमावर विकसित वस्त्या, नदीच्या सर्पाकार वळणावर विकसित वस्त्या, नदीच्या तीरावर विकसित वस्त्या आणि सरोवरालगत विकसित वस्त्या. आणि या ठिकाणी आपल्याला वस्तीचे प्रारूप दिलेले आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या चौघांपैकी नदीच्या तीरावरती, आता समजा नदी या पद्धतीने वाहते आणि या पद्धतीने नदीच्या तीरावरती जर वस्ती आहे तर ही वस्ती जी आहे त्या वस्तीला आपण काय म्हणणार आहे, त्या वस्तीला आपण म्हणणार आहे रेषाकृती वस्ती. म्हणजे या लाईनीच्या बरोबर त्याला समांतर, त्याला पॅरलल जी वस्ती पाहायला मिळते ती असणार आहे रेषाकृती. रेषाकृती जर समजा आपण C चं 1 म्हणलं तर C चं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, उत्तर असणार आहे. पुढे बघा, महाराष्ट्रामध्ये वर्धा नदी आणि वैनगंगा नदी यांचा संगम झाल्यानंतर त्या नदीला कोणत्या नावाने ओळखतो? अत्यंत सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की वैनगंगा जी नदी आहे, इकडे येणारी वर्धा, इकडे येणारी वर्धा, इकडे येणारी वैनगंगा, या दोन नद्या जेव्हा एकत्र येतात त्याला त्यांना आपण म्हणतो काय, प्राणहिता. काय म्हणतो आपण तिला, प्राणहिता. ओके, सो या पद्धतीने मित्रांनो प्राणहिता नदी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील अभयारण्याच्या जोड्या यामधली योग्य जोडी कोणती नाही असं आपल्याला विचारलेले. म्हणजे आपल्याला काय विचारले, अयोग्य जोडी ओळखायची आहे. आता अयोग्य ओळखताना लक्षात घ्या, रेहपुरी म्हणलं तर नगर अगदी बरोबर आहे, नागझिरा अमरावती विचार करूया, गौतळा औट्राम औरंगाबाद बरोबर आहे, मारडोह सोलापूर बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या नागझिरा आणि अमरावती हे मात्र कसं आहे तर चुकीची जोडी आहे. नागझिरा हे अभयारण्य कुठल्याही प्रकारे अमरावतीमध्ये नाही आणि म्हणून बी ही अयोग्य, म्हणून उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 बी हे अयोग्य. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाचा मानवी वसाहतीवर परिणाम होतो? भूपृष्ठ रचना, पाणी आणि सूर्यप्रकाश. तर लक्षात घ्या, भूपृष्ठ रचना मानवी वसाहतीवर परिणाम होतो का, होतो. डोंगराळ प्रदेश आहे, विरळ लोकसंख्या सापडते, तुरळक लोकसंख्या सापडते, विरळ लोकसंख्या सापडते. परंतु नदी आणि मैदानी प्रदेश आहे तर लोकसंख्येचं प्रमाण खूप जास्त सापडतं, घनता खूप जास्त सापडते. मग ह्या गोष्टी भूपृष्ठावरती अवलंबून आहे, सेम पाण्यावर आहे, सेम सूर्यप्रकाशावर. म्हणून बघा की मानवी वस्तीवर परिणाम करणारे हे तीनही घटक आहेत, म्हणून उत्तर असणार आहे ए बी सी पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, योग्य उत्तर निवडा असं विचारलेले. ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यपीक आहे, अगदी बरोबर आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप आणि रब्बी हंगामामध्ये होतं, बरोबर आहे. आणि ज्वारी पिकासाठी उबदार हवामान आणि काळी जमीन यांची आवश्यकता नसते. आता काळी जमिनीची आवश्यकता नसते असं म्हणलं की विषय संपला. 100% विधान कसं आहे, असत्य. आपल्याला विचारलं योग्य, हे आणि हे, ए आणि बी. मग ए आणि बी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 ए आणि बी हे या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर विधान असणार आहे. पुढे बघा, ब्लश, त्यानंतर फेवरेट, बोमेन आणि गोल्डन बिजर यांनी टिंबटिंबचं समर्थन केलं. आता हे काही शास्त्रज्ञ किंवा आपण असं म्हणजे विचारवंत आहेत आणि या विचारवंतांनी नेमकं कुठल्या वादाचं, म्हणजे आदर्शवाद आहे, संभववाद आहे, निसर्गवाद आहे, थांबावजा विचारसरणी आहे, तर याच्यापैकी नेमकं कशाचं, कुठल्या विचारसरणीचं त्यांनी समर्थन केलं? तर लक्षात घ्या, त्यांनी आपल्याकडे केलेलं होतं संभववादाचं समर्थन. संभववादाचं समर्थन केलं म्हणजेच काय, तर फक्त बी म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी काय असणारे उत्तर बरोबर असणार आहे. पुढे बघा, W.M. डेव्हिस यांनी नदीच्या खनन चक्राची संकल्पना मांडली. हे जर्मनीचे होते आणि नदीच्या खनन चक्राची संकल्पना भौगोलिक खनन चक्राच्या संकल्पना म्हणूनही ओळखली जाते. तर खनन आणि भौगोलिक सेमच असणार आहे, ठीक आहे ना. त्यानंतर यांनी खनन चक्र मांडले, संकल्पना मांडली आणि ते जर्मन होते. तर लक्षात घ्या, डेव्हिस हे जर्मन होते, हे चुकीचं आहे आणि म्हणून ए आणि सी कुठे गेलं, तर ए आणि सी या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढे बघा, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या गाळाच्या मैदानामध्ये हिमालयातून येणाऱ्या नद्या, लहान नद्या या विभक्त होतात
किंवा गुप्त होतात किंवा विलुप्त होतात. तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेला हिमालय क्रॉस करतो, हरिद्वारवरून आपण ज्यावेळेला मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला त्या ठिकाणी तराई, भाबर, भादर आणि भांगर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे 4 मैदानी प्रदेश बघायला मिळतात. आता या 4 मैदानी प्रदेशांचा जर आपण विचार केला तर अत्यंत सुपीक अशा पद्धतीचा तराई असतो आणि अत्यंत मोठमोठ्या दगडकोट्यांचा असा भाबर असतो. त्यामुळे लक्षात घ्या, भाबर जो आहे तो कसा आहे, तर मोठमोठे जे दगड आहेत ते दगड गोटे यांचं संचयन, यांचं काय असतं, संचयन. सो हे संचयन आपल्याला बरोबर पर्वताच्या पायथ्याला बघायला मिळतं. मग अशा पद्धतीने मोठमोठे दगड आणि गोटे यांचं संचयन म्हटल्यानंतर काय होतं की या ठिकाणी ज्यावेळेला लहान लहान नद्या येतात त्यावेळेला त्या लहान लहान नद्यांना प्रभावित होण्यासाठी कुठल्याही प्रकारे जमीन मिळत नाही आणि मग या लहान लहान गोट्यांमध्ये काय होतं, तर ते पाणी पूर्णपणे जिरकून जातं, ते पाणी पूर्णपणे मुरतं आणि म्हणून काय होतं की या ज्या काही लहान नद्या आहेत ज्या हिमालयातून वाहून येतात त्या सगळ्या नद्या या अशामध्ये भाबरमध्ये पूर्णपणे लुप्त झालेल्या किंवा गुप्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघा, योग्य जोड्या लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. इथे राज्य दिलेलं आहे आणि इकडे लोह खनिज उत्पादन प्रदेश दिलेले आहे. आता बघा, राज्य आणि प्रदेश यातलं एक सोपंच आहे, महाराष्ट्र म्हणजे उत्तर काय आहे, चंद्रपूर. सोयीचा विषय संपला. त्यानंतर बस्तर आपल्याला माहिती, छत्तीसगड म्हणले की बस्तर येणार आहे, त्यामुळे तोही आपल्याला म्हणजे विषय माहिती आहे. मग लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि छत्तीसगड याच्यावरून उत्तर सापडते का, एचं काय 3, एचं 3 कुठे आहे, 1 आणि 2. ओके, इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर डी चं काय 2, डी चं 2, अरे बापरे, ते इथं पण इथं पण आहे. मग आता आपल्याला जावं लागलं ओरिसा कर्नाटक मध्ये. आता अशाने कर्नाटक म्हणाले बाबा बुदान तिकडे आहे आणि ओरिसा म्हटलं काय गोनाई. मग सी चं काय 1, सी चं 1 कुठे इथे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, उत्तर असणार आहे. तुम्ही उत्तर शोधताना या पद्धतीने प्रयत्न करा, कुठल्याही प्रकारे गडबडून जाऊ नका. तुम्हाला अशा स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये उत्तर येणारच आहे, कारण आपण बऱ्यापैकी वाचलेलं आहे. जरी 100% माहिती नसली तरी पण बऱ्यापैकी वाचलेलं आपण असतं आणि तेवढं वाचलेलं असतं म्हणूनच आपण प्री-परीक्षा पासून इथे आलेलो असतो. म्हणून लक्षात घ्या, खूप सोपे प्रश्न आहेत, जास्त गडबडून गोंधळून जाऊ नका, हेच एक काम करा. टिंबटिंब हे आधुनिक सोयी असलेलं भारतातलं बंदर 1989 मध्ये सुरू केलं. आपल्याला प्रत्येकाला माहिती उत्तर काय, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. कारण मुंबई हे बंदर भारतामध्ये पहिल्यापासून होतं, परंतु मुंबईवरती जो काही ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी मुंबईच्या जवळच आपण काय केलं, तर हे जे काही न्हावा सेवा या ठिकाणी हे आपण काय केलं, तर जवाहरलाल नेहरू या नावाने काय केलं, तर आपण त्या ठिकाणी बंदर चालू केलं, ज्याला नाव दिलं गेलं की बाबा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया किंवा न्हावा सेवा पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया, JNPT असं आपण त्याला नाव दिलेलं होतं. पुढे बघा, भूपृष्ठापासून अति खोलीवर विस्तीर्ण आकाराचे खडक बघायला मिळतात, त्यांना टिंबटिंब असं म्हणतो. तर लक्षात घ्या, आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडच्या आग्नेयजन्य खडकांमध्ये पृष्ठाच्या वरती बेसॉल्ट आहे आणि पृष्ठाच्या खाली आपल्याकडे काय आहे, ग्रॅनाइट. ओके, आणि जो ग्रॅनाइट आहे त्या ग्रॅनाइट मध्ये मग आपल्याला लॅपोलिथ आहे, बॅथोलिथ आहे, डाईक आहे आणि स्टील आहे. तर यामध्ये काय सांगितलं बघा, विस्तीर्ण आकाराचे खडक जे पृष्ठभागापासून अति खोलीवर आहेत ते कोणते आहेत, लॅपोलिथ, बॅथोलिथ, डाईक, स्टील. उत्तर असणार आहे बॅथोलिथ. जे अति विस्तीर्ण आहेत आणि अति खोलीवरती आपल्याला बघायला मिळतात भूपृष्ठापासून. पुढे बघा, मालथसच्या मते लोकसंख्या आणि अन्नधान्याचे उत्पादन दोन्ही वाढते आणि लोकसंख्या जर वाढली तर तेवढ्याच प्रमाणामध्ये उत्पादन करणारे जे लोक आहेत किंवा उत्पादक जे आहेत ते वाढतात आणि त्यामुळे उत्पादन पण वाढतं. मालथसच्या मते लोकसंख्येची वाढ भौतिक श्रेणीने आणि अन्नधान्य उत्पादन गणिती श्रेणीने होते आणि मालथसच्या मते लोकसंख्येची वाढ गणिती आणि अन्नधान्य भौतिक. तर लक्षात घ्या मित्रांनो, अन्नधान्य हे भौतिक कधीच नसतं, अन्नधान्य हे गणितीच असतं. अन्नधान्य हे कसं असतं, गणितीच असतं आणि लोकसंख्या मात्र भौतिक असते. म्हणून उत्तर काय असणार या ठिकाणी बी आणि ए आणि बी. मग हे चुकलेले ए आणि बी आहे. मग ए आणि बी कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 ए आणि बी हे या ठिकाणी काय बरोबर विधान आहे. पुढे बघा, थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत जो मांडला तो कितव्या वर्षी मांडला, 1798, 1834, 1788, 1805. लक्षात घ्या, हा मांडलेला होता 1798. काही नाही, हे जस्ट तुम्हाला पाठ करायचे, लक्षात ठेवायचे, अभ्यास वारंवार करायचा आहे. लोकसंख्या या टॉपिक वरती आपल्याला साधारणपणे आपण जर बघितलं तर 6 ते 7 प्रश्न आहेत. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जर हे मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला या संदर्भातल्या सर्व संकल्पना आणि त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा हा लक्षातच ठेवायचा आहे. ओके, पुढे बघा आता,
कोणता गरम पाण्याचा झरा जळगाव जिल्ह्यामध्ये नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. नाही, कारण आपल्याला म्हणजे चांगदेव, उपनदेव, आडगाव हे सर्व तिथं आहेत. मग काय नाहीये तर साव हा मात्र कुठल्याही प्रकारे जळगाव जिल्ह्यामध्ये नसलेला गरम पाण्याचा काय मित्रांनो झरा. पुढचा बघा हा प्रश्न मागचाच प्रश्न मी केलेला आहे आणि एकदम सोपा प्रश्न. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान टिंब प्राकृतिक विभाग सापडतो. आता अरबी हा समुद्र आहे आणि सह्याद्री हा आपल्याकडचा आहे म्हटल्यानंतर उत्तर काय असणार आहे कोकण किनारपट्टी. पण जर आपल्याला विचारलं की अरबी समुद्र आणि पश्चिम घाट मग उत्तर काय द्यायचं आपल्याला. मग आपल्याला उत्तर द्यायचं त्या ठिकाणी पूर्णपणे पश्चिम किनारपट्टी. काय द्यायचं उत्तर आपल्याला पश्चिम किनारपट्टी. ओके, सो ह्या पद्धतीने उत्तर आपलं चेंज होणार. पुढे बघा खालीलपैकी कोणते विधान हे चूक आहे असं विचारलेलं आहे. आता बघा चूक विधान समजून घ्या नीट. किनाऱ्यालगत समुद्र तळ उथळ असल्यास लाटांचा वेग मंदावतो. किनाऱ्यालगत समुद्र तळ खोल असल्यास लाटांचा वेग मंदावतो आणि किनाऱ्यालगत समुद्र तळ उथळ असल्यास लाटांचा वेग वाढतो. आता आपल्याला काय विचारलेले चूक. पण चूक जर विचारले तर लक्षात घ्या जर उथळ असेल समुद्र तळ उथळ जर असेल तर लाटांचा वेग मंदावतो हे बरोबर आहे. परंतु समुद्र तळ खोल असल्यास लाटांचा वेग काय करतो तर लाटांचा वेग मंदावतो हे मात्र चुकीचं आहे. आणि त्याचप्रमाणे किनाऱ्यालगत समुद्र तळ जर उथळ असल्यास लाटांचा वेग वाढतो हेही चुकीचं आहे. मग लक्षात घ्या हे विधान फक्त बरोबर आहे. बी आणि सी चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बी आणि सी. ओके, तर या पद्धतीने आता आपण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. नागरीकरणामुळे नागरी क्षेत्रामध्ये घडून येणारे बदल आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला बरोबर लिहायचं आहे. नागरीकरणामुळे नागरी क्षेत्रामध्ये कोणते बदल घडून येतात तर लक्षात घ्या विधाने काय दिलेले आहे जनसांख्यिकीय बदल, त्यानंतर समाज संरचनेमधले बदल आणि व्यावहारिक बदल. नागरीकरणामुळे नेमकं काय तर नागरीकरणामुळे खरं तर या तीनही गोष्टींचे बदल आपल्याला बघायला मिळतात नागरिक क्षेत्रामध्ये. म्हणून उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पुढे बघा आता आपल्याला भूपृष्ठावरचे वेगवेगळे भूरूपे दिलेले आहेत आणि ते भूरूप कोणत्या कारकांमुळे होतात हे विचारलेलं आहे. जसं की धबधबा, त्यानंतर ज्युजेन, पुळण आणि लोमती दरी. आता आपल्याला प्रत्येकालाच माहिती धबधबा कशामध्ये असतो तर तो नदीमध्ये असतो. सो सिंपल गोष्ट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं ज्युजेन सोडून द्या नवीन नाव आहे. पुळण म्हणजे काय पुळण म्हणजे बीच आणि त्यामध्ये कुठे असणार आहे सागरी लाटा. आणि लोमती दरी हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे हिमनदीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग बघा याच्यावरून जर आपण उत्तर काढायचं म्हणलं तर ए चं काय आहे ए चं 4 आहे पण ए चं 4 सहीकडे दिलंय त्यामुळे येणार नाहीये. सी चं काय आहे सागरी लाटा. सी चं सागरी लाटा कुठे गेलं तर ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे कुठे आहे ते इथं. म्हणजे उत्तर असणार आहे काय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे. त्यामुळे लक्षात घ्या धबधबा यामुळे धबधबा कोणामुळे तयार होतो नदीमुळे. ज्युजेन कोणामुळे तयार होतं वाऱ्यामुळे होतं. पुळण म्हणजे बीच सागरी लाटांमुळे आणि लोमती दरी ही आपल्याला हिमनदीमुळे तयार झालेली बघायला मिळते. पुढे बघा खालील विधाने पहा आणि त्यामधलं बरोबर काय ते सांगायचं आपल्याला. ग्रॅनाइट हा आम्लधर्मीय खडक आहे. बेसॉल्ट हा अल्कधर्मीय खडक आहे. लक्षात घ्या काय सांगितलेलं ग्रॅनाइट हा आम्लधर्मीय आणि बेसॉल्ट हा अल्कधर्मीय अशा पद्धतीने आपल्याला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता लक्षात घ्या ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट ग्रॅनाइट आम्लधर्मीय बेसॉल्ट अल्कधर्मीय यानुसार जर आपण बघायला गेलो त्याचप्रमाणे आम्लधर्मीय अग्निजन्य खडकामध्ये सिलिकाचे प्रमाण 20% असते. यानुसार 81 याचं जर आपण उत्तर घेतलं तर उत्तर काय असणार आहे ए बी हे काय बरोबर आहे. आणि ग्रॅनाइट हा आम्लधर्मीय आहे आणि बेसॉल्ट हा काय आहे अल्कधर्मीय आहे. परंतु कुठल्याही प्रकारे आम्लधर्मीय खनिजामध्ये खडकात सिलिकाचं प्रमाण जे आहे ते किती 20% बिलकुल नसतं. सो लक्षात घ्या पुढचा भूकवचाच्या सियाल थरामध्ये कोणती खनिजे प्रामुख्याने सापडतात. आता सियाल म्हटल्यानंतर काय बघा सियाल सी म्हणजे सिलिका आणि एन म्हणजे काय ॲल्युमिनियम. त्यामुळे काय सिलिका आणि ॲल्युमिनियम. पुढे बघा आपल्याला गड आणि त्या गडांसंदर्भातले व्यक्ती असे आपल्याला विचारलेले आहेत. यामध्ये आपल्याला प्रत्येकाला माहित असणार काय तर सिंहगड आणि रायगड. तर रायगडाचं उत्तर काय आहे हिरोजी इंदुलकर. आपल्याला माहितीच आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि आपण ज्या ज्या वेळेला रायगडावर जातो त्याला रायगडावरती तो दगड आजही आपल्याला बघायला मिळतो. अर्थात त्या दगडावर आपल्याला पाय द्यायचा नाही बरं का. तो खरं तर पाय छत्रपतींसाठी ठेवलेला आहे किंवा तो दगड जेणेकरून छत्रपतीचा पाय
हा माझ्या नावाला लागेल आणि माझं नाव हे पवित्र होईल, असं हिरोजी इंदुरकरांचं मत होतं आणि म्हणून हिरोजी इंदुरकर. पुढे बघा, पुरंदर हा सवाई माधवराव यांनी बांधलेला आहे. त्यानंतर दौलताबादचा जर आपण विचार केला, दौलताबाद याचा संबंध कोणाशी आहे, तो आहे भिलमा आणि सिंहगड तानाजी मालुसरे. त्यामुळे लक्षात घ्या, रायगड जर हिरोजी इंदुरकर असेल तर एचं 4 कुठे इथं आणि इथं आहे. त्यानंतर आपण पुरंदर सवाई माधवराव ते पण बरोबर आहे. त्यानंतर दौलताबाद भिलमा कुठे आहे, इथे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असणार आहे मित्रांनो, उत्तर आपल्याला बघायला मिळणार. पुढे बघा, टिंबटिंब ही संज्ञा सर्वप्रथम अमेरिकन भूगोल तज्ञ जीन गॉटमन यांनी मांडलेली आहे. काय सांगितलं बघा, टिंबटिंब ही संज्ञा सर्वप्रथम अमेरिकन भूगोल तज्ञ जीन गॉटमन यांनी मांडलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये लक्षात घ्या, यांनी मांडलेली जी संज्ञा होती आहे ती आहे प्रमहानगर. कुठली आहे, प्रमहानगर. ओके. पुढे बघा, एकाच वस्तीमधील घरे एकमेकांपासून जर वेगळी आणि अनियमितपणे वसलेली असतील तर त्याला आपण काय म्हणतो. आता हे सिंपल आहे, याच्यासाठी भूगोल वाचण्याची गरजच नाहीये, हे आपल्याला लॉजिकली पण सोडवता येतं. जर एकाच वस्तीमधले घर एकमेकांपासून वेगळे आहेत आणि अनियमितपणे वसलेली आहेत तर ती केंद्रीय असणार आहे का, नाही. संमिश्र असणार आहे का, नाही. विखुरलेली असणार आहे का, यस. याला आपण म्हणतो विखुरलेली वस्ती. क्लिअर आहे. पुढे बघा, ग्रामीण वस्तीमध्ये वसाहतीमध्ये टिंबटिंब स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असते. सिंपल आहे, इकॉनॉमीमध्ये प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय असे 3 सेक्टर आहेत आणि या 3 सेक्टरमध्ये ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त काय असतं आपल्याला ते बघायला मिळतं, शेती आणि शेतीचे जोड व्यवसाय. मग शेती आणि शेतीचे जे जोड व्यवसाय आहेत तर ते जोड व्यवसाय हे आपल्याला बघायला मिळतात प्राथमिक क्षेत्रामध्ये. पुढे बघा, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. आता बघा, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आपण जर बघितलं तर या पट्ट्यामध्ये असणारा हा अरबी समुद्र, या पट्ट्यामध्ये असणारा बंगालचा उपसागर. मग काही नद्या इकडे जातात आणि काही नद्या इकडे जातात. मग काही नद्या इकडे जातात आणि काही नद्या इकडे जातात, त्यांचे कारण काय, तर यांच्या मधोमध असणारा कोण, तर सह्याद्री. कोण आहे, सह्याद्री. म्हणून लक्षात घ्या, इथे उत्तर काय असणार, सह्याद्री. सह्याद्री म्हणजे काय, तर पश्चिम घाट. पुढे बघा, टिंबटिंब प्रकल्पांमध्ये नागपूर येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि कार्गो हब विमानतळामध्ये विकसित करण्याचा समावेश आहे. आता नागपूर मधला एक प्रकल्प, नागपूर मधला प्रकल्प वुहान आहे का, संबंधच नाही. इटलीतलं झाली, चायनातलं गाव आहे, त्याचा संबंध नाही. मिहान आहे का, येस असू शकतं. प्राधिकरण असू शकतं, वाहतूक नाही. यामध्ये प्राधिकरण किंवा मिहान त्यातला प्रकल्प कोणता आहे, मिहान प्रकल्प. क्लिअर आहे. पुढे बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना महाराष्ट्र पठारावरती सह्याद्रीपासून खालील डोंगर रांगांचा क्रम लागतो. आता मित्रांनो, हा प्रश्न आहे विचारलाय खरा, परंतु ज्यावेळेला आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे विचार करतो, उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्यावेळेला इथं प्रॉब्लेम येतो. म्हणजे आपल्याला हरिश्चंद्र, बालाघाट, सातमाळ आणि अजिंठा असे जे विचारलेले आहेत यामध्ये प्रॉब्लेम कुठे येतो बघा, आपल्याला प्रॉब्लेम येतो तो सगळ्यात जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येतो अजिंठा आणि हरिश्चंद्र, बालाघाट, अजिंठा, सातमाळ यामधल्या बालाघाट, अजिंठा याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. बालाघाट, अजिंठा सातमाळ अजिंठामध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्या सातमाळ अजिंठाच्या प्रॉब्लेममुळे काय झालेले आहे, याला आयोगाने संदिग्ध म्हणून ठरवलेलं आहे. काय ठरवलेलं आहे, संदिग्ध. कारण आपल्याला माहिती आहे, आपण जर बघितलं तर सगळ्यात वरती सातमाळ अजिंठा आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र, बालाघाट आहे आणि त्याच्यानंतर जर आपण खाली आलो तर मग शंभू महादेव आहे. मग सातमाळ अजिंठा दोन्ही एकत्र आहेत, त्यानंतर हरिश्चंद्र, बालाघाट हे देखील दोन्ही एकत्र आहेत. पण त्या मानाने सातमाळ इथे आहे, अजिंठा इथे आहे, म्हणजे हा वरती आहे, हा खाली आहे. त्याच्या खाली हरिश्चंद्र इथे, बालाघाट इथे, म्हणजे 1 2 3 4 असं येऊ शकतं. म्हणजे कसं बघा, तर लक्षात घ्या, हरिश्चंद्र, त्यानंतर हरिश्चंद्र नाही काय, सातमाळ, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, म्हणजे ह्या पद्धतीने हे उत्तर येऊ शकतं. पण याला चॅलेंज केलं गेलं आणि आयोगाने हा प्रश्न काय केला, रद्द केला, संदिग्ध केला. पुढे बघा, स्थायी वसाहत स्थापनेचे खालीलपैकी कोणते कारण असतात. काय विचारलेले, स्थायी वसाहत धार्मिक विधी करण्याकरता, स्त्री मुलांना सुरक्षा देण्याकरता, अन्य जमातींच्या आक्रमणापासून सुरक्षा आणि वरील सर्व. आता जर आपण बघितलं तर धार्मिक विधी करण्याकरता म्हटलं तर ते थोडंसं अतिशयोक्ती वाक्य वाटतं, पण हे मात्र बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. मग हे आणि हे दोन्ही बरोबर आहे, तर मग आपल्याला काहीतरी एक घ्यायचे, यावरून आपल्याला हे पण बरोबर घेऊन उत्तर घ्यायचे. पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. लक्षात घ्या, तुम्हाला पर्यायानुसार देखील तुमचं उत्तर बदलावं लागतं, फिरवावं लागतं आणि हेच तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे जमण्यासाठी तुम्हाला
अशा पद्धतीने प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोडवणं हे आवश्यक असणार आहे. पुढे बघा, खालील विधाने पहा. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला आपण तपांबर म्हणतो आणि सर्व हवामानातील घटना किंवा घटक ज्याला आपण म्हणतो, उदाहरणार्थ ढग, धुके, वृष्टी, वादळ हे या थरामध्ये आढळतात. तर बघा, सगळ्यात खालचा थर जो आहे तो तपांबर आहे का? तर बरोबर आहे. आणि याच्यामध्येच हे सर्व घटना आढळतात, म्हणून उत्तर काय असणार आहे? दोन्हीही बरोबर आहे. पुढे बघा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना 7 सप्टेंबर 1970 ला आणि माझी वसुंधरा अभियान हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे चालवले गेले. लक्षात घ्या, दोन्ही बरोबर आहे. सो उत्तर असणार आहे पुन्हा काय? पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्हीही बरोबर. पुढे परिस्थितिकी या जीवशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखेला इकोलॉजी हे शास्त्रीय नाव सर्वप्रथम कोणत्या जर्मन प्राणीशास्त्राने 1869 मध्ये दिलेलं होतं? तर लक्षात घ्या, इकोलॉजी म्हणजे काय? तर जीवशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखेला आपण इकोलॉजी असं नाव दिलं. हे नाव कोणी दिलं होतं? तर हे नाव दिलं होतं E.H. हेगेल या शास्त्रज्ञांनी, या जर्मन शास्त्रज्ञांनी. पुढे बघा, आपल्याला उपग्रह दिलेले आणि उपग्रहाची प्रक्षेपण तालीम दिलेली आहे. आता यात जर आपण बघितलं मित्रांनो, तर लक्षात घ्या, रिसॅट, जीसॅट, इनसॅट आणि ओशनसॅट अशा पद्धतीने 4 उपग्रह दिलेले आहेत. या 4 उपग्रहांपैकी जनरली माहित असणारा उपग्रह आहे तो ओशनसॅट, इनसॅट. यामध्ये बघा, ओशनसॅट जो आहे तो 2009 ला प्रक्षेपित झालेला आहे. म्हणून बघा, डी ला जर आपण 1 लावला तर डी ला 1, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. संपला विषय. उत्तर या पद्धतीने शोधा. पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकांची एकत्रित संरचना म्हणजेच परिसंस्था ही व्याख्या 1935 मध्ये कोणी शोधून काढली असं आपल्याला विचारलेलं आहे. काय सांगितलं बघा, सर्व सजीव आणि निर्जीव घटकांची एकत्रित संरचना म्हणजेच परिसंस्था ही जी काही व्याख्या आहे ती 1935 ला कोणी शोधून काढलेली आहे. यामध्ये A.G. टन्सले, त्यानंतर F.R. फोस्बर्ग, त्यानंतर नेबल आणि डार्विन. तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा हा प्रश्न आयोगाने संदिग्ध केलेला आहे. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो याची स्थापना 1962. आपल्याला प्रत्येकाला माहिती चुकीचं हे हिचं नाव 1969 आहे. लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी 3ही पेपरला इस्रो वरती प्रश्न आहे आणि यंदा तर आपल्याकडे चांद्रयान मोहीम झालेली आहे, त्यामुळे यंदाच्या मेन्स मध्ये देखील इस्रो वरती प्रश्न असणार आहे. त्यामुळे ते व्यवस्थित करून जावा. 1 मार्क हातचा आहे तो मिळून जाणार तुम्हाला. सो लक्षात घ्या, या पद्धतीने आपण जर बघितलं तर अंतराळ संशोधन इस्रो 1962 हे चुकीचे. 69 आणि थुंबा अग्निबाण प्रक्षेपण सेंटर किंवा स्टेशन श्रीहरिकोटा येथे, हेही चुकीचं. उत्तर काय? ए आणि बी दोन्हीही बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, विकसित देशातील विकसित देशातील जनन प्रमाण कमी असण्याचे खालीलपैकी कोणते एक कारण नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय, जन्मदर हा जो आहे तो कमी आहे. तो का कमी आहे आणि मग तो का कमी आहे याचं खालीलपैकी जे दिलेले कारण आहे त्यापैकी कोणतं कारण नेमकं नाहीये असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, कुटुंबाचा आकार लहान ठेवण्याकडे कल, तर हे कारण आहे का? हे कारण नाहीये का? तर नाही, हेच कारण आहे. कारण तिथले लोक उच्च शिक्षित आहेत आणि त्यामुळे कुटुंब हे लहानच असावं अशी त्या लोकांचं म्हणणं असतं. त्या लोकांचं उच्च राहणीमान असतं आणि त्यामुळे उच्च राहणीमान हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. त्यामुळे घरामध्ये मुलांची संख्या कशी असली पाहिजे तर कमी असली पाहिजे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि नागरीकरणामुळे देखील शिक्षणाचं प्रमाण, शिक्षणाची खर्च आणि यामुळे देखील लोकसंख्या कमी. त्याचप्रमाणे स्त्रियांमधील परावलंबन, तर मित्रांनो हे मात्र पूर्णपणे कसं आहे, चुकीचं आहे. आणि तिथल्या स्त्रिया कधीच परावलंबी नाहीये. तिथल्या स्त्रिया या 100% काय आहेत, तर 100% त्या स्त्रिया स्वतः गोष्टी करतात. आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, चुकला माझं, तिथल्या स्त्रिया ज्या आहेत त्या परावलंबी म्हणजेच काय बघा, तर परावलंबी म्हणजे कसं की तिथल्या स्त्रिया परावलंबी आहेत म्हणून लोकसंख्या कमी आहे का? तर नाहीये. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी कोणतं नाहीये तर ते कारण हे नाही. म्हणजे उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान तापमान व्यस्तन घटनेशी संबंधित असते म्हणजेच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कारखान्यातून धूर सोडणाऱ्या शहरांमध्ये सकाळी विशेषतः हिवाळ्यामध्ये प्रदूषक आधारित धुके सामान्यपणे वातावरणाच्या खालच्या स्तरामध्ये आढळून येतात. वर्षभर ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमान व्यस्तन हे सामान्य वैशिष्ट्य आहे. भूपृष्ठापासून जशी उंची वाढते तसे वातावरणाच्या खालच्या स्तरात तापमान वृद्धी होते. स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅलिफोर्निया येथे फळबागा आणि दऱ्यांच्या तळभागाऐवजी डोंगर उतारांवरती या गोष्टी आढळून येतात. तर लक्षात घ्या,
आपण जर समजा तापमान व्यस्तनी याबाबत जर विचार करायला गेलो किंवा फेनोमेनॉन ऑफ टेम्परेचर याच्याबद्दल जर आपण विचार करायला गेलो इन्व्हर्जन, तर लक्षात घ्या चारही विधानं कशा त्या ठिकाणी तर बरोबर असणार आहे. पुढे बघा मिशन शक्ती हे कशाशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे. अवकाशातील भारतीय उपग्रहांचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश. मिशन शक्ती अंतर्गत मायक्रोसॅट आर या भारतीय उपग्रहाला अँटी सॅटेलाइट मिसाईलद्वारे नष्ट करण्यात आले आणि मिशन शक्ती डीआरडीओ याने संचलित केलेले आहे. तर लक्षात घ्या भारतीय उपग्रहांचं संरक्षण करण्यासाठीच आपण मिशन शक्तीचा उपयोग करतो. डीआरडीओनेच हे संचलित केलेलं आहे. शिवाय या माध्यमातून आपण मायक्रोसॅट आर या भारतीय उपग्रहाला अँटी सॅटेलाइट मिसाईल याद्वारे काय केलेलं आहे नष्ट देखील केलेले आहे. म्हणून सर्व विधाने या ठिकाणी काय असणार आहेत बरोबर असणार आहे. पुढे बघा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर क्योटो संहिता एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याचा उद्देश कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरित वायू उत्सर्जन कमी करणे हा आहे. भारत क्योटो संहितेला वचनबद्ध नाही. जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणे हे क्योटो संहितेचे लक्ष्य आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, क्योटो संहिता आपल्याला प्रत्येकालाच माहिती की आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायू जे आहेत त्यांचं उत्सर्जन कमी करणं हा त्याचा उद्देश आहे. भारत आता वचनबद्ध नाहीये का, तर हे चुकीचं आहे. त्याला आहे तो वचनबद्ध आणि जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणे हे त्याचं काय आहे लक्ष्य आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. ए आणि सी फक्त बरोबर असणार आहे. उत्तर आहे ए सी पर्याय क्रमांक 3. वातावरणातील घटकांचा त्यांच्या प्रमाणानुसार विचार करता उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे आपल्याला माहिती नायट्रोजनचं, त्यानंतर कोणाचं ऑक्सिजनचं. मग लक्षात घ्या नायट्रोजन सगळ्यात पहिल्यांदा कुठे आहे तर इथं आहे, इथं आहे. नंतर ऑक्सिजन इथं आहे, इथं आहे. मग ओझोन आहे, ऑर्गॉन आहे, ऑर्गॉन आहे, ओझोन आहे. तर आता ओझोन आणि ऑर्गॉन याच्यामध्ये सर्वात जास्त कशाचं प्रमाण आहे तर अर्थात ऑर्गॉनचं. आणि म्हणून उत्तर काय असणार आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, ओझोन. या पद्धतीने ओझोनचं प्रमाण सर्वात कमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय तर 4. जोड्या असा आपल्याला दिलेले लिंग गुणोत्तर याच्यानुसार तर बघा वेगवेगळे जिल्हे आणि त्या जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला सगळ्यांना माहिती रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त आहे. किती आहे तर ते आहे 1122. आता रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त आहे 1122 आहे. मग सी चं आपण 3 लावलं तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे एच म्हणजे भंडाऱ्याचं काय आहे 982, गोंदियाचं काय आहे 999, रत्नागिरी 1122 आणि लातूरचं काय आहे 928 लिंग गुणोत्तर. पुढे बघा पर्यावरण परिषद किंवा अधिवेशन आणि त्यांचं वर्ष हे आपल्याला या ठिकाणी काय केलेले दिलेलं आहे. आता वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. याच्यामध्ये बघा बॉन, मिनिमाटा, व्हिएन्ना आणि रामसर या जर आपण विचार करायला गेलो तर बॉन जे आहे त्या बॉनचा संबंध आहे डायरेक्ट 1979. किती आहे 1979. मग बॉन 1979 म्हटल्यानंतर उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 1. मग बघा रामसर 1971. त्यानंतर आपण जर बघितलं व्हिएन्ना तर व्हिएन्ना 1985, मिनिमाटा जो आहे तो 2013 आणि बॉन जो आहे तो 1981. हे सर्व परिषद आहेत पर्यावरणासंदर्भातल्या आणि त्या परिषदा कधी झाल्या याचं हे वर्ष आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. वादळी ढग वादळी ढग मध्यमपारामध्ये आढळतात. मध्यस्तंभीच्या वर तपांबर स्तर आढळतो आणि वातावरणात स्थितांबर 100 किलोमीटर उंचीच्या वर आढळतो. आता याला थोडंसं चुकलेलं आहे म्हणून त्याला उच्चारताना प्रॉब्लेम येतोय. स्थितांबर वगैरे गोष्टी पाहिल्यात. आयनांबर हा तपस्तंभी आणि स्थिर स्तंभी यांच्या या स्तराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतो. आता काय विचारले आपल्याला खालीलपैकी विधानं कोणती बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. तर आताच आपण बघितलं की वादळी ढग हा कुठल्या प्रकारे मध्यमपारात आढळतो का नाही आढळत, तपांबरात आढळतो. सगळ्यात खाली आपल्याला बघायला मिळतो. मध्यस्तंभीच्या वर तपांबर आहे, चूक आहे. स्थितांबर 100 किलोमीटरच्या उंचीवर आढळते, चूक आहे. आयनांबर तपस्तंभी आणि स्थिर स्तंभीच्या स्तरादरम्यान स्थित आहे, चूक आहे. म्हणजे लक्षात घ्या चारही विधानं चुकीत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतंही नाही. समुद्र सपाटीपासून हवेचा दाब हा किती असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. समुद्र सपाटीवरती हवेचा दाब. तर लक्षात घ्या समुद्र सपाटीवरती टेम्परेचर जे असतं ते कमी असतं आणि त्यामुळे नक्कीच दाब जो असतो दाब कसा असतो जास्त असतो. पण तो किती प्रमाणामध्ये तर लक्षात घ्या ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात तापमान आहे त्या ठिकाणापेक्षा समुद्र सपाटीवरचं तापमान हे नक्कीच कसं असतं कमी असतं.
ज्या ठिकाणी तापमान खूपच कमी आहे त्यापेक्षा समुद्र सपाटीवर तापमान कसं असतं, जास्त आहे. कारण समुद्र सपाटी हा एक असा भाग आहे की ज्या ठिकाणी जास्त तापमान वाढतही नाही आणि जास्त तापमान कमी होत नाही. म्हणून उत्तर लक्षात घ्या, या ठिकाणी काय असणार आहे, दाब आहे 1013.2 मिली बार. 105 चं उत्तर आहे 1. 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरात महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्हा हा शेवटून 6व्या क्रमांकावर आहे. आता अशा प्रश्नांचे उत्तर कोण आणि कसं देऊ शकणार आहे? एवढं थोडीच आपण तोंडपाठ करत होतो, एवढं तोंडपाठ होऊ शकत नाही. उत्तर लक्षात घ्या, उत्तर आहे औरंगाबाद. कॅरोलियस बल किंवा कॅरोलियस फोर्स नावाचा एक फोर्स असतो जो आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाभोवती आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे वारे आपली दिशा बदलतात. वारे काय, तर वारे आपली दिशा बदलत असतात. मग बघा यापैकी कुठले विधान चुकीचे असं आपल्याला विचारलेले आहे. तो ध्रुवावर अधिकतम असतो, तो विषुववृत्तावर कमकुवत होत जातो. उत्तर गोलार्धात तो वाऱ्याला उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे विक्षेपित करतो आणि त्याचा थेट परिणाम वाऱ्याच्या वेगावर होतो. आपल्याला विचारले चुकीचं, तर लक्षात घ्या वाऱ्याच्या वेगावर कुठल्याही प्रकारे कॅरोलियसचा परिणाम होत नाही. ओके, त्यामुळे डी हे विधान चुकीचे आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी काय आहे, बरोबर असणार आहे. विधान डी हे चुकीचं आहे. खालीलपैकी आपल्याला काय दिलेले वेगवेगळे वादळ आणि त्या वादळांची निर्मिती. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वादळ भारतीय उपखंडामध्ये येतात आणि मग ते जे वादळ आहे ते वादळ ज्या ज्या देशांमध्ये जातं तर त्या त्या देशांना ठराविक वर्षांनी आपलं नाव देण्याचा अधिकार असतो आणि मग ते नाव त्या देशाने समजा दिलं. समजा भारताचा नंबर या वर्षी आहे आणि भारताने एखाद्या वादळाला नाव दिलं तर ते जे काही नाव आहे ते नाव सगळ्या देशांनी स्वीकारायचं असतं, असा आपल्याकडचा नियम आहे. याचा प्रॉब्लेम काय येतो की आमच्याकडे वादळाला की आम्ही नाव ठेवलं समजा काय हुरहुडी, तिकडे गेले की ठेवलं काहीतरी फुडफुडी, जे काय असेल ते नाव, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या वादळाचं नाव काहीतरी वेगळं, मग त्याचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग भौगोलिक पद्धतीने होत नाही आणि ते व्हावं यासाठी आपल्याकडे काय केलं जातं मित्रांनो, या प्रकारची काळजी घेतली जाते. यामधलं बघा हुडहुड, नीलम, तौते आणि फणी. यातलं आपल्याला तौते हे जे नाव आहे ते माहिती आहे आणि तौते हे कधी आलं होतं तर आता रिसेंटली 2021 मध्ये तौते चक्रीवादळ, खूप मोठं चक्रीवादळ होतं, महाराष्ट्रात कोकणात देखील आलेलं होतं. मग लक्षात घ्या तौते, मग सी चं आपण लावलं 1 तर सी चे कुठे इथे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असणार आहे, उत्तर आपल्याला बघायला मिळणार. पुढे बघा खालीलपैकी कोणते घटक सौर ऊर्जेच्या वितरणावर परिणाम करतात असं विचारलेलं आहे. मग बघा सूर्यकिरणांच्या पृष्ठाशी भूपृष्ठाशी होणारा कोन, आकाशातील चंद्राशी उपस्थिती, सूर्यडाग आणि दिवसांचा कालावधी किंवा त्याची लांबी. सौर घटकाच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते, तर सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन अगदी बरोबर आहे. जर भूपृष्ठाशी होणारा जो कोन आहे तो कोन जर समजा आपल्याला 90 डिग्रीचा बघायला मिळाला तर उष्णता कशी असते, उष्णता सर्वात जास्त असते. पण ते जर समजा हा कोन आपल्याकडे कमी झाला तर मात्र उष्णता कशी असते, उष्णता ही कमी असते. ओके, आकाशातील चंद्राची उपस्थिती त्या अर्थात ते काही संबंध नाही, कारण चंद्र हा सूर्याला पुरवत नाही, सूर्य हा चंद्राला पुरवतो जे काय असेल ते ऊर्जा, त्यामुळे त्याचा संबंध नाही. सूर्याची डाग, तर सूर्याची डागाचा जर आपण विचार करायला गेलो तर यस सूर्याचा डाग त्याचा परिणाम नक्कीच सौर ऊर्जेच्या वितरणावरती होत असतो, कारण त्या डागामधून कुठल्याही प्रकारची ऊर्जा बाहेर येणं काय झालेलं असतं तर कमी झालेलं असतं. ओके, आणि दिवसाचा कालावधी जर कालावधी लांब असेल तर उष्णता जी असते ती उष्णता कशी असते, जास्त असते. आणि त्यामुळे लक्षात घ्या इथं वितरणावरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते, ए, बी आणि डी. मग पर्याय क्रमांक कुठला बघा, ए बी डी मध्ये म्हणलं तर ए बी डी आहे का कुठला, सॉरी एबीडी नाही, हे चुकीचं नाही का, ए सी डी, हा ए सी आणि डी हे चुकीचं आहे. आकाशातील चंद्राची उपस्थिती, त्यामुळे ए सी डी कुठे येते, पर्याय क्रमांक 3 त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. अशीच गडबड पेपरला कधी कधी होते, ती गडबड आपल्याला टाळायची आणि ते टाळण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर काय करायचे, सॉल्व्ह करायचे. जितके जास्त क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करतो तितकं आपल्याला ही गडबड टाळता येते आणि त्याचा फायदा मार्कांच्या काउंटिंग मध्ये होतो. पुढे बघा महाराष्ट्र राज्यातील विमानतळाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनी MSDC याची स्थापना 2002 मध्ये करण्यात आली आणि वरील प्रकल्पांमध्ये सिकॉम आणि MSRDC यांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, तो उत्तर असणार आहे दोन्हीही बरोबर. पुन्हा एकदा बघा हा प्रश्न कसा आहे, संदिग्ध प्रकारातला आहे. युरोपमधल्या आल्प्स पर्वतामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण काय
काय म्हणतो. युरोपमध्ये जो आल्प्स पर्वत आपल्याला बघायला मिळतो, जो आपल्याला साधारणपणे स्वित्झर्लंड या भागामध्ये बघायला मिळतो, तर या आल्प्स पर्वतामध्ये वाहणारे वारे जे आहेत ते फॉन वारे आहेत. पुढे बघा, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचं प्रमाण जास्त झालेलं आहे. तर स्थलांतरामध्ये सर्वात जास्त प्रमाण ग्रामीण भागातून ग्रामीण भाग, नागरी भागातून नागरी भाग, नागरी भागातून ग्रामीण भाग, ग्रामीण भागातून नागरी भाग. आता हे तर कधीच शक्य नाहीये, त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा, हे असू शकतं, हेही असू शकतं आणि हेही असू शकतं. मग सर्वात जास्त तर आहे ग्रामीण भागातून ग्रामीण भाग. सर्वात जास्त आपल्याकडे काय झालेले आहे, तर स्थलांतर झालेलं आहे. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यांचं बाल लिंग गुणोत्तर, बाल लिंग म्हणजे काय, तर 0 ते 6 वयोगटातलं बाल लिंग गुणोत्तर, याचा उतरता क्रम आपल्याला द्यायचा आहे. सगळ्यात द्यायचे जास्त, त्या जास्तापासून आपल्याला काय करायचंय, तर कमी पर्यंत यायचंय. आता लक्षात घ्या मित्रांनो, जास्त पासून कमी पर्यंत यायचंय. आता यामध्ये चंद्रपूर, जळगाव, बीड आणि गोंदिया. सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तर गोंदियाचं आहे. मग कोणाचं आहे, चंद्रपूर आहे. मग कोण आहे, जळगाव आहे. मग बीड आहे. मग डी ए बी सी, कोण आहे डी ए बी सी, तर पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, खालीलपैकी वातावरणीय स्तरांचा योग्य क्रम लावा. पृथ्वीच्या भोवती जे काही वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये जे वेगवेगळे आपण स्तर तयार केलेले आहेत, त्या स्तरांचं एक विशिष्ट क्रम आपल्याला बघायचा आहे. त्या विशिष्ट क्रमामध्ये बघा मित्रांनो काय काय असणार आहे, तर बघा, तपांबर, मध्यांबर, सत्यांबर, तापमंडळ, चूक. तपांबर, सत्यांबर, तापमंडळ, मध्यांबर, चूक. तपांबर, सत्यांबर, मध्यावरण, तापमंडळ, तपांबर, तापमंडळ, मध्यावरण, सत्यांबर. तर हे बरोबर असणार. ओके, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, महाराष्ट्र संदर्भात खालील विधाने पहा. 2011 च्या जनगणनेनुसार 2001-11 या दशवार्षिक काळामध्ये लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकाच्या तुलनेत 6.74 गुणांनी घटला आणि 2001 ते 11 मध्ये दशवार्षिक काळामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दराची नोंद पुणे जिल्ह्यामध्ये झालेली दिसून आली. तर लक्षात घ्या, 1 ते 11 यामध्ये कुठल्या प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये वाढ सर्वात जास्त नव्हती. मात्र हे बरोबर आहे, त्यामुळे लक्षात घ्या, ए बरोबर आहे, बी चूक आहे. मग ए बरोबर नाही, ओके. दोन्ही विधान बरोबर नाही, ओके. दोन्ही विधान बरोबर आहे, हे बरोबर आहे. काय, बी विधान चूक आहे, म्हणजे बरोबर नाही, आणि ए काय बरोबर आहे. पण इथे देण्याची पद्धत बघा कशी आहे, पर्याय जरा वेगळे दिलेले आहेत, त्यामुळं इथं पुन्हा वाचताना गडबड होऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या, काळजीपूर्वक आपल्याला लिहायचंय. म्हणजे आपण जरी उत्तर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तरी पण कधी कधी काय होतं, कधी कधी पर्याय अशा पद्धतीने दिलेले असतात किंवा आपल्याला वाटते की अरे गेलं बरं, आणि आपण पटकन उत्तर लिहून जातो आणि मग घरी कळतं की अरे यार मी असं विचारलं होतं रे, गेला मार्ग, म्हणजे त्याला काहीच उपयोग नसतो. त्यामुळे काळजीपूर्वक करा. हवाई छायाचित्रणामध्ये संलग्न छायाचित्रात अंदाजे द्विरुक्ती जी असते, ती द्विरुक्ती आपल्याला किती प्रमाणात बघायला मिळते, तर लक्षात घ्या, जी द्विरुक्ती आपल्याला बघायला मिळते ती साधारण 60% प्रमाणात बघायला मिळते. सरासरी बरं का, ऑन एन ॲव्हरेज द्विरुक्ती किती बघायला मिळते, 60%. पुढे बघा, दूर संवेदनांमध्ये जेव्हा पृष्ठभागावर ऊर्जा पडते किंवा ऊर्जेचा आघात होतो तेव्हा कोणत्या 3 परस्पर क्रिया घडतात. बघा, शोषण, प्रसारण, परावर्तन, सहसंबंध वाहतूक परावर्तन, सहसंबंध प्रसारण अपवर्तन आणि सहसंबंध प्रसारण परावर्तन. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये पहिल्यांदा शोषण ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे शोषण, प्रसारण आणि परावर्तन हे काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढे बघा, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्यमान प्रकाश तरंगलांबी किती असते. आता हे थोडंसं विज्ञानाकडे झुकलेलं आहे, पण रिमोट सेन्सिंगचाच विज्ञानाकडचा झुकलेला हा पार्ट आहे. 0.4 ते 0.7 हे त्याचं उत्तर असणार आहे. भारताचं IRS प्रणालीतलं सर्व उपग्रह हे टिंब स्वरूपाचे असतात. आता IRS ही जी काही प्रणाली आहे, काय बघा, त्याला आपण म्हणतो इंडियन रिमोट सेन्सिंग. सो इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हे जे काही आपल्याकडचं आहे, त्या प्रणालीतले जे सर्व उपग्रह ते कुठल्या स्वरूपाचे, भूस्थिर उपग्रह, सूर्यानुगामी उपग्रह, चंद्रगामी उपग्रह आणि विषुववृत्तीय उपग्रह. तर लक्षात घ्या, ते आहेत सूर्यानुगामी, म्हणजेच काय, सन सिंक्रोनस अशा प्रकारचे ते उपग्रह आपल्याला बघायला मिळतात. जीपीएस सिग्नलद्वारे जमिनीवरील स्थान निश्चिती करणं म्हणजे काय. आता जीपीएस सिग्नलद्वारे एखाद्या जमिनीच्या भागाची स्थान निश्चिती करायची, यासाठी काय करायचं, तर ते रेंजिंग करणं असतं. काय असतं, रेंजिंग. लक्षात घ्या, इथे असणार उपग्रह रेंजिंग करणं, सॅटेलाइट रेंजिंग. हे याचं काय असणार मित्रांनो, परफेक्ट उत्तर असणार आहे. जमिनीच्या मूळ कक्ष थरात साठवलेल्या पाण्याचे
पाणी देण्या अगोदर मूळ कक्षस्थळाची पाण्याची असणारी गरज यांच्या गुणोत्तरास आपण नेमकं काय म्हणतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, जमिनीच्या मूळ कक्षस्थळामध्ये साठवलेल्या पाण्याचे पाणी देण्या अगोदर, तर लक्षात घ्या ह्या प्रश्नाचं उत्तर सिंचन कार्यक्षमता, पाणी वहन कार्यक्षमता, पाणी वितरण कार्यक्षमता आणि साठवण कार्यक्षमता. यात खरं तर साठवण आहे परंतु परत संदिग्ध. पुढे बघा, खालील परिसंस्थेची सर्वसाधारण कोणती कार्य आपल्याला बघायला मिळतात? उत्पादन, वापर, उपयोग आणि विघटन. तर लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारच्या परिसंस्थेचा जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला उत्पादन, वापर आणि विघटन या दोन गोष्टी असणारच आहेत. म्हणून उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणते उपाय हे मृदा संवर्धनासाठी घडी नियंत्रणाचे दीर्घ, चिरस्थायी आणि टिकाऊ असे वनस्पतीजन्य उपायांचे वापर करण्याचे आहे? मग सॉर्ट फ्लम्स इंग्लिश मध्ये वाचता येतं व्यवस्थित जमले. सॉर्ट फ्लम्स, त्यानंतर श्रब चेक्स, ट्रीज अँड श्रब्स, झाडं आणि झुडपे. आपल्याला काय विचारलेले? मृदा संवर्धनासाठी घडी नियंत्रणाचे दीर्घ आणि चिरस्थायी किंवा टिकाऊ असे वनस्पतीजन्य जर उपाय आपल्याला बघायचे म्हटलं ते कोणते असणार आहेत? काय सांगितले? सॉर्ट फ्लम्स, त्याचप्रमाणे श्रब चेक्स, त्यानंतर ट्री अँड श्रब्स. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कशाचा उपयोग होऊ शकतो? आपल्याला सर्वांचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, कमी IWCPE याचे गुणोत्तर काय दर्शवतं असं आपल्याला विचारलेलं आहे. काय सांगितलं बघा? कमी IWCPE हे गुणोत्तर काय दर्शवतं? टिंब अंतराने पाणी द्यावे. बघा, दीर्घ, कमी, सम किंवा वरीलपैकी नाही. तर लक्षात घ्या, दीर्घ अंतराने काय करायचं तर त्याला पाणी द्यायचं. हे गुणधर्म त्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं. बघा, 125वा प्रश्न, पालाश मूलद्रव्याचे म्हणजे काय? पोटॅशियमचे पालाश ऑक्साईड्स याच्यामध्ये रूपांतर करण्याचा टिंब हा गुणांक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, काय सांगितलेलं आहे की पोटॅशियमचं पोटॅशियम ऑक्साईड मध्ये जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर नेमका गुणांक किती आहे? तो आहे 1:20 अशा पद्धतीने आपल्याला तो गुणांक बघायला मिळतो. टिंब हे जैविक वलयातील निसर्गाच्या विविधतेच्या अंगाशी निगडित आहे. बघा, जैविक वलयातलं निसर्गाच्या विविधतेच्या अंगाशी निगडित आहे म्हणजे काय असणार आहे? तर ते असणार आहे जैविक विविधता. पुढे बघा, औषध आणि वनस्पती आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये पेनिसिलिन, त्यानंतर क्विनाइन, त्यानंतर विनब्लास्टेन, त्यानंतर डिजिटॅलिन. आता याच्यामध्ये बघा, पेनिसिलिन म्हणलं की पेनिसिलियम हे तर बरोबर असणार आहे. म्हणजे 1 चं किती आहे? 2 आहे. म्हणजे 1 चं 2 प्रत्येक ठिकाणी म्हणजे हा फक्त पर्याय काय झाला या ठिकाणी कॅन्सल झाला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर बघा, क्विनाइन, त्याचप्रमाणे विनब्लास्टेन आणि डिजिटॅलिन त्यामुळे जर आपण विचार करायला गेलो तर लक्षात घ्या, क्विनाइन जे आहे ते क्विनाइनचं आहे सिन्कोना. त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा, विनब्लास्टेन याचं जे उत्तर आहे ते आहे काय? ते आहे पेरिविंकल. आणि डिजिटॅलिनचे जे आहे उत्तर ते आहे काय? फॉक्सग्लोव्हल. यानुसार जर बघितलं तर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक असणार आहे 3. ओके. पुढे बघा, सिंचन कार्यक्षमतेवरती कोणते घटक परिणाम करतात असं आपल्याला विचारलेलं आहे. मृदेचा पोत, जमिनीचा पृष्ठभाग, सिंचन प्रवाहाची क्षमता आणि सिंचन प्रवाहांची लांबी. आता सिंचन कार्यक्षमतेवरती कोणते? तर लक्षात घ्या, वरीलपैकी सर्व जे काही घटक आहेत ते घटक परिणाम करत असतात. पुढे बघा, कोणत्या प्रकारचे जीव कार्बन स्त्रोत म्हणून सेंद्रिय संयुगे वापरतात असं आपल्याला विचारले. कोणत्या प्रकारचे जीव कार्बनचा स्त्रोत म्हणून सेंद्रिय संयुगे वापरतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे हेटेरोट्रोफस. पुढे बघा, वनस्पतीमध्ये टिंबमुळे सुरुवातीच्या मुळांचा विकास आणि वाढ होते. सुरुवातीच्या मुळांचा विकास आणि काय? वाढ. यासाठी काय असतं? यासाठी असतं जनरली कॅल्शियम. सिंचन पाण्यातील टिंब यांच्या रासायनिक घटकांमुळे आणि त्यांच्या एकूण प्रमाणामुळे जमिनीच्या गुणधर्मामध्ये बदल होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. सिंचन पाण्यातील टिंब यांच्या रासायनिक घटकांमुळे आणि त्यांच्या एकूण प्रमाणामुळे जमिनीच्या गुणधर्मामध्ये बदल होतो. तर लक्षात घ्या, सिंचन पाण्यामध्ये काय? तर खनिज, क्षार, धनभरित कण आणि ऋणभारित कण याच्यामध्ये क्षार यांचा समावेश किंवा याचा परिणाम आपल्याला त्या गुणधर्मामध्ये बदलायला मिळतो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मोठ्या वनस्पती वातावरणातील नत्राचा वापर करू शकत नाही. वाढणारी वनस्पती ही गॅस करणाऱ्या कार्बनसाठी मुख्यत्वे हवेतील
कार्बन डायऑक्साईड याच्यावरती अवलंबून असते आणि मोठे प्राणी हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करू शकत नाहीत. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये मोठ्या वनस्पती नत्राचा वापर नाही करू शकत, हे पण नाही करू शकत आणि हे देखील काय आहे ते अवलंबून असतात. म्हणून उत्तर असणार वऱ्यांपैकी सर्व पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणते घटक पाणलोट क्षेत्रातून शेततळ्यात पाणी वाहून जाण्यास कारणीभूत असतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, पाऊस आहे, जमीन स्थलांकृती आहे, मृदा आहे आणि जमिनीचा वापर आहे. तर बघा, या चारही घटकांचा वापर कुठे ना कुठेतरी पाणलोट क्षेत्रातून शेततळ्यात पाणी वाहून जाण्यास काय असतं ते कारणीभूत असतं. म्हणून उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, जमिनीचा काळा गडद राखाडी रंग, जमिनीचा तपकिरी रंग, जमिनीचा पांढरा रंग आणि जमिनीचा तांबडा रंग. आता आपण जर बघितलं तर जमिनीचा काळा रंग जो आहे तो काळा रंग कशावर अवलंबून आहे, तर मुख्यत्वे सेंद्रिय पदार्थांवरती आपल्याला तो काळा रंग आपल्याला काय बघायला मिळतो, तर अवलंबून असलेला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तांबडा रंग जो आहे तो तांबडा रंग आपल्याला बघायला मिळतो. बघा, आता ए जर आपण 4 घेतलं तर ए 4 इथं पण आहे आणि इथं पण आहे. आपण जमिनीचा तांबडा रंग जर आपण बघितला तर तो तांबडा रंग आपल्याला बघायला मिळतो जनरली कसा, तर जनरली अनहायड्रेटेड फेरिक ऑक्साईड मध्ये. त्यामुळे बघा, उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. जमिनीमध्ये वाळू, कोयटा, चिकणमाती तुलनात्मक दृष्ट्या असलेल्या प्रमाणास टिंबटिंब असं म्हणतात. आता वाळू, कोयटा म्हणजेच गाळ आणि चिकणमाती यांचे तुलनात्मक दृष्ट्या असलेले प्रमाण याला आपण काय म्हणतो, तर जमिनीचा पोत असं म्हणतो, सॉइलचं टेक्स्चर असं आपण त्याला म्हणतो. ऊर्जा आणि साहित्य यांचा परिसंस्थेतील संबंध, परस्पर संबंध टिंबटिंब याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. तर लक्षात घ्या, ऊर्जा आणि साहित्य किंवा वस्तू याला आपण म्हणतो पर्यावरण शास्त्रज्ञ. काय म्हणतो आपण याला, पर्यावरण शास्त्रज्ञ. वनस्पती जगतातील सर्वात मोठे टिंबटिंबचं फूल आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, टायटन अरम सूर्यफूल कमळ इथे काय नाहीये, मग काय आहे तर रॅफलेसिया अर्नॉल्डी. पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. सिंचनासाठी नगरपालिका सांडपाण्याचा वापर केल्याने जमिनीमध्ये झिंक आणि तांबे जमा होण्यास लक्षणीय वाढ होते आणि सिंचनासाठी नगरपालिका सांडपाण्याचा वापर केल्याने जमिनीत कॅडमियम जमा होण्यास लक्षणीय वाढ होते. आता जर विचार करायला गेलं तर हे किंवा हे, तर बघा या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्हीही बरोबर. मृदेच्या खालीलपैकी कोणत्या गुणधर्मावरती मातीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रभाव पडतो असं आपल्याला विचारलेलं आहे. मृदेतल्या खालीलपैकी कोणत्या गुणधर्मावर मातीतल्या सेंद्रिय पदार्थांचा प्रभाव पडतो, तर जमिनीचा दाणेदारपणा वाढवण्यास उत्तेजन मिळते, पाणी साठवण्याची क्षमता वाढते, त्यानंतर उच्च CEC पोषक अन्नद्रव्यांचे झिरपून होणारे नुकसान कमी होते, नत्र स्फुरद, त्याचप्रमाणे गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, तर ही जी काही सेंद्रिय स्वरूपात धरून राहण्याचे काम करतात. तर लक्षात घ्या, चारही विधान कशी त्याच्यामध्ये बरोबर आहे. पिकाच्या उत्पादनावरती दुष्काळाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी योग्य व्यवस्थापन सुचवा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सेंद्रिय भरखते वापरा, आच्छादनाचा वापर करा, पाण्याचा ताण सहन करणारी पिके वापरा आणि सहन शक्ती. तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हेही बरोबर आहे, पण सहन शक्तीचा अर्थात काही संबंध नाही. म्हणून उत्तर असणार ए, बी, सी. काय पर्याय क्रमांक 3. जल पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि हवामानास अनुसरून सुयोग्य शेती व्यवस्थापन आणि परिसंस्था नियोजन यासारखे कार्यक्रम राबवले तर टिंबटिंबमुळे होणारे विपरीत परिणाम कमी करता येतील. तर बघा, शेतीमध्ये सर्वात जास्त विपरीत परिणाम कशामुळे होतात, जागतिक तापमान वाढ नाही, इनडायरेक्टली फरक आहे, डायरेक्टली नाही. दुष्काळ डायरेक्टली फरक आहे, कमी पर्जन्य डायरेक्टली फरक आहे, हवामान बदल डायरेक्टली आहे. पण या दोन गोष्टी कशामुळे होतात, त्या हवामान बदलामुळे. म्हणून उत्तर काय घेणार आपण, हवामान बदल. पुढे बघा, खालीलपैकी कोणती पिके ही जमिनीची धूप रोधक पिके म्हणून ओळखतात. आता जमिनीची धूप जर कमी करायची असेल तर जमिनीची धूप कमी होणारी पिके कोणती किंवा कमी करणारी पिके कोणती, तर यामध्ये चवळी, मूग, ज्वारी, बाजरी, भुईमूग, उडीद आणि कापूस, मका. तर लक्षात घ्या, ज्वारी आणि कापूस याचा अर्थात काही संबंध नाही. याच्यामध्ये ज्वारी आणि कापूस याचा अर्थात काही संबंध येत नाही. म्हणून लक्षात घ्या, उत्तर काय असणार आहे, चवळी, मूग आणि भुईमूग, उडीद म्हणजे ए आणि काय सी. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, तर 3 हे याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा, जस्त, मॉलिब्डेन, त्यानंतर क्लोरीन आणि बोरॉन याच्या जोड्या लावा. आपल्याला काय सांगितलेलं, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचं वनस्पतीमधलं नेमकं कार्य काय.
असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या झिंक जे आहे ते झिंकचा उपयोग कशासाठी असतो, तर झिंक मध्ये जास्त याचा उपयोग आपल्याकडे असतो कशासाठी, तर अनेक एन्झाईमचे घटक तयार करणे हे त्यांचं काम असतं. मग बघा एचं उत्तर काय आहे 4 1, मग एचं उत्तर 4 कुठं आहे इथं आहे. यानुसार बघा मॉलिब्डेन जे आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो, शेणखोळातील पिकांमध्ये नत्र स्थिरीकरण, त्यानंतर क्लोरीनचा उपयोग कशासाठी होतो, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक, आणि बोरॉन नवीन पेशींची वाढ आणि काय विकास करणं. म्हणून उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढे बघा मृदा निर्मितीचे खालीलपैकी निष्क्रिय घटक कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. मृदा निर्मितीचे निष्क्रिय घटक मूळ सामग्री, मूळ खडक आणि खनिज, प्रदेशाची स्वाभाविक रचना, वनस्पती आणि जीव आणि वेळ. आता आपल्याला विचारलं निष्क्रिय घटक. मग निष्क्रिय घटक जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वनस्पती आणि जीव येणार आहे, म्हणजे 1 2 3 हे बरोबर आहे. मग ए बी डी कुठे आहे, एबीडी आहे इथं पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा आता पुढचा प्रश्न, प्राणवायूशिवाय जगणारे जीवाणू हे टिंब या आधारावरती केलेल्या वर्गीकरणामध्ये मोडतात असं आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये बघा पोषण ऊर्जा, प्राणवायू आवश्यकता, सहजीवी परस्पर संबंध, त्याचप्रमाणे काय असहजीवी परस्पर संबंध. आता लक्षात घ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्राणवायू शिवाय जीवाणू हा प्रश्नाचं उत्तर देताना थोडीशी प्रॉब्लेम आहे, म्हणून बघा हा प्रश्न देखील आयोगाने संदिग्ध मध्ये टाकलेला आहे. पुढे बघा पाणलोट विकासाचे कार्यक्रम याचा मुख्य घटक म्हणजे काय, तर पाणी व्यवस्थापन, पाणी आणि मातीवर संवर्धन, पाणी संकलन, पीक व्यवस्थापन आणि पर्यायी जमीन याचा वापर पद्धती. तर लक्षात घ्या पाणलोट क्षेत्र याच्या संदर्भातलं जे विधान दिलेलं आहे त्या विधानामध्ये उत्तर आहे वरीलपैकी सर्व. टिंब हे नैसर्गिक परिसंस्थेमध्ये गणले जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. नैसर्गिक परिसंस्था, पीक जमीन नाही, कारण आपण लावतो, जंगल तरी असू शकतं, बगीचा नाही आपण लावतो, वरीलपैकी कोणते नाही आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 जंगल. पुढे बघा भात पिकाची पाण्याची आवश्यकता किती असते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, भात पिकाला सर्वात जास्त पाणी लागतं, गुडघ्यापर्यंत पाणी लागतं, आणि त्यामुळे अर्थात आवश्यकता असणार सर्वात जास्त. मग पर्याय 900 ते 2500 मिलीमीटर इतक्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता त्याला आपल्याला बघायला मिळते. पुढे बघा खालीलपैकी कोणते वाढीव हरितगृह परिणाम आहेत. यामध्ये जागतिक तापमान वाढ, समुद्राच्या पातळीत वाढ, मानवी आरोग्यावर परिणाम आणि शेतीवर परिणाम. आता वाढीव अशा पद्धतीचे काय आपल्याला विचारले हरितगृह परिणाम, त्यामध्ये वरीलपैकी सर्व येतात. त्यानंतर प्रथिने हे असे टिंब संयुग आहेत की जे परिसंस्थेचे संरचनात्मक वैशिष्ट्य ठरवतात. मग प्रथिने हे कुठल्या प्रकारचं संयुग आहे, सेंद्रिय, असेंद्रिय, सेंद्रिय, रासायनिक किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. तर प्रथिने हे कसं आहे, सेंद्रिय, म्हणून सेंद्रिय संयुग. मित्रांनो या पद्धतीने आपण आपल्या जीएस पेपर 1 2022 याचं विश्लेषण बघितलेलं आहे. नक्कीच याचा फायदा तुम्हाला या वर्षीच्या मेन्स मध्ये होईल. धन्यवाद.